सर्वांचं स्पर्धा बुक प्लॅटफॉर्म स्वागत आहे. आज आपण PSI ST ASO पूर्व परीक्षा 2022चा जो पेपर आहे त्याचा POQ एनालिसिस बनवणार आहोत. ही माझी काही थोडीशी बेसिक इन्फॉर्मेशन पाहू शकता तुम्ही. ओके, चला स्टार्ट करूया आपण. बघा, क्वेश्चन नंबर 26 जो आहे, आपण आज हिस्ट्रीचा क्वेश्चन बघतोय. ठीक आहे. भारताच्या दळणवळण क्षेत्राच्या विकासाविषयी खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? अविधान आहे म्हणजे ए. सार्वजनिक बांधकाम खाते लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये निर्माण झाले, त्याला आपण पब्लिक वर्क डिपार्टमेंट असं म्हणतो, PWD. लॉर्ड कॉर्नवॉलिस व जॉन शोरच्या काळामध्ये रस्त्याच्या बांधकामावर मोठी चालना मिळाली. सी आहे, रेल्वेच्या सुरुवातीच्या काळात ब्रॉड गेजचे मार्ग बांधण्यात आले. डी होतं, नागपूर परिषदेने सरकारला 20 वर्षाची रस्ता सुधारणा योजना सादर केली. पर्याय उत्तर आहेत ए बी डी बरोबर, ए डी बरोबर, ए बी सी बरोबर आणि बी सी डी बरोबर. ठीक आहे. आता बघूया, हा जो प्रश्न आहे तो आहे कशावर आलाय? तो आलाय भारतीय वाहतूक आणि दळणवळण यावरती हा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. यात काय काय अपेक्षित करणं आहे तर बघा, महामार्ग, नॅशनल हायवे, वॉटरवेज. ठीक आहे. नॅशनल हायवेमध्ये कोणता महामार्ग कुठून कुठे जातो महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये? सर्वात मोठा महामार्ग कोणता किंवा सर्वात लांबीचा महामार्ग कोणता? सर्वात लहान कोणता? महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा कोणता? सर्वात लहान कोणता? हे आपलं बघणं अपेक्षित आहे. त्यानंतर वॉटरवेजमध्ये NH1, आपलं NW1 म्हणजे नॅशनल वॉटरवेज 1, 2, 3, 4, 5, 6 जे काय आहेत त्यांचे नंबर, ते कुठून कुठं जातात, कोणत्या नदीवरती आहे ते बघणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर त्याचं ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणजे थोडक्यात लॉर्ड डलहौसीच्या काळात काय आलं, कॉर्नवॉलिसच्या काळात काय आलं, त्यानंतर योजना ज्या होत्या कोणत्या, नागपूर योजना, त्यानंतर बॉम्बे योजना, त्यानंतर लखनौ योजना, त्यानंतर नॅशनल हायवे डेव्हलपमेंट प्रोग्राम असेल. ठीक आहे, राईट, किंवा NHAI असेल, नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया. ह्या ज्या योजना तुम्हाला पाठ असलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर पत्र म्हणजे टेलिग्राफ असेल, टेलिग्राफ लाईन असेल किंवा पत्रे असतील. ठीक आहे. रेल्वे असेल, रेल्वेच्या सुधारणा असतील, त्यावेळेच्या समित्या असतील, रॉबर्टसन समिती असेल किंवा रेल्वे बोर्ड असेल. ठीक आहे. तर तुम्हाला हे गोष्टी अपेक्षित आहे या क्वेश्चनमध्ये. तर बघूया आपण. पहिलं विधान वाचतो मी. सार्वजनिक बांधकाम खाते लॉर्ड डलहौसीच्या काळात निर्माण झाले होते. येस, PWD आपल्या सर्वांना माहिती आहे. किती स्थापन झालं होतं तर 1854 मध्ये काल स्थापन झालं होतं. त्याचं नाव होतं सार्वजनिक बांधकाम खाते. याचं काम काय होतं तर हे जे काही सार्वजनिक रस्ते असतील, ठीक आहे, सार्वजनिक रस्ते असतील किंवा सार्वजनिक बांधकाम काय करायचे या खात्यात होत असे. त्यानंतर होतं लॉर्ड कॉर्नवॉलिस व जॉन शोरच्या काळामध्ये रस्त्याच्या बांधकामास मोठी चालना मिळाली. बघा, लॉर्ड कॉर्नवॉलिस आणि यांचा कार्यकाळ जो आहे तो आहे जवळपास 1890 ते 1900 पर्यंतचा. ठीक आहे. तर या काळामध्ये शक्यतो म्हणजे थोडक्यात सांगत तात्पर्य काय की या काळामध्ये म्हणावं तेवढे बांधकामात चालना मिळाली नव्हती. ठीक आहे. त्यामुळे ह्या काळात काय विविध अंक असतात रॉंग असणार. पुढे बघा, रेल्वेच्या सुरुवातीच्या काळात ब्रॉड गेजचे मार्ग बांधण्यात आले. ठीक आहे. तर बघा, हे जे विधान दिसतं आपल्याला, हे विधान चुकीचं आहे. कारण की बघा, त्यावेळेस काय होतं, त्यावेळेस सुरुवातीला काय होते, मीटर गेज होते. काय होते, मीटर गेज बांधण्यात आले होते सुरुवातीच्या काळामध्ये. मीटर गेज म्हणजे काय, 1 मीटर अंतर असणार कशामध्ये, त्या 2 रुळामध्ये, त्याला म्हणतो आपण मीटर गेज असं म्हणतो. ठीक आहे. सी विधान का असणार आहे, रॉंग असणार आहे. ठीक आहे. पुढे बघा, नागपूर परिषदेने सरकारला 20 वर्षाची रस्ता सुधारणा योजना सादर केली होती. यस, त्याला आपण नागपूर परिषद म्हणतो. ठीक आहे. तर बघा, ए आणि डी बरोबर आहे. ठीक आहे. आणि बी आणि सी काय रॉंग आहे. त्याने विचारलं कोणते विधान बरोबर आहे, तर आन्सर असणार आपलं ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. आता हा जो प्रश्न आहे याच्यामध्ये काय काय अपेक्षित आहे, पहिलं म्हणजे काय तर बघा, सध्या जर तुम्ही पाहिलं, ठीक आहे, बघू आपण पहिल्यांदा की हा जो होता लॉर्ड डलहौसी, याला म्हणतात भारताचा किंवा आधुनिक भारताचा निर्माता असं म्हणतात. बरोबर ना. त्याने PWD असेल, त्यानंतर काय जे खातं होतं कोणतं, आर्मीचं जे हेडक्वार्टर ते कुठे नेलं, शिमला नेलं. जेवढे काही तोफखाना असेल, जे काही महत्त्वाचे काही आर्टिलरीज आहे ते कुठं पाठवल्या, त्या कलकत्त्यातून कुठं पाठवल्या, मेरठ आणण्यात आल्या. त्यासोबत काय होतं, रेल्वेची स्थापना असेल. बरोबर ना. पहिली रेल्वे काय 1854ची. ठीक आहे. ती कुठं मुंबईवरून ठाण्यापर्यंत, 1853, बरोबर ना. मुंबईवरून ठाण्यापर्यंत जी रेल्वे होती ती कोणाच्या काळात आली तर डलहौसीच्या काळात आली. त्यानंतर टेलिग्राफ लाईन असतील, बरोबर ना. इलेक्ट्रिक टेलिग्राफ कोणाच्या काळात आलं, लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये आलं. अजून फेमस काय होतं ते म्हणजे खालसा पद्धत. बरोबर ना. खालसा धोरण हे पण काय होतं, महत्त्वाचं होतं. बरोबर. आता
पुढे बघा हा जो होता, ठीक आहे. आता बरोबर दुसरं वाक्य बघा, लॉर्ड कॉर्नवालिस जो होता, ठीक आहे, आपल्या सर्व माहितीचं काय होती, याची होती कायमधारा पद्धत. काय होती? कायमधारा पद्धत होती. त्याला आपण परमनंट सेटलमेंट म्हणतो. ती कुठे होती? ती होती बंगाल, बनारस, त्यानंतर ओरिसा, ठीक आहे. बंगाल, बनारस आणि ओरिसा या राज्यामध्ये काय होती? ही परमनंट सेटलमेंट होती. B3O मध्ये होता. बंगाल, बिहार, ऍक्च्युअली बिहार पण येतात. बंगाल, बिहार, ओरिसा, B3O लक्षात ठेवा, ठीक आहे. ती जवळपास होती 19% होती. किती होती? 19% टोटल भारताच्या. पुढे बघा, रेल्वेच्या सुरुवातीच्या काळामध्ये काय होतं? मीटर गेज स्थापन झाले. आता बघा सध्या भारतामध्ये काय तर मीटर गेजचं पाहिजे चाललं होतं, जवळपास 54% काय तर आपल्याकडे ब्रॉड गेज आहे. किती आहे? ब्रॉड गेज आहे. म्हणजे काय की दोन रूळ जे असतात त्याच्या अंतर किती असतं? जवळपास 165 म्हणजे 1.65 मीटरच्या आसपास काय त्याचं अंतर असतं, ठीक आहे. आणि दुसरे जास्त मीटर गेज किती ते आहे जवळपास त्याचं प्रमाण पाहिलं तर ते आहेत 4%. काय आहेत? मीटर गेज आहे सध्या भारतामध्ये. त्यानंतर नॅरो गेज किती ते आहेत? नॅरो गेज आहे 2%. किती? फक्त 2% आहे, ठीक आहे. पुढे बघा अजून ऍड करू आपण थोडंसं. आता रस्ते संबंधी योजना होत्या त्या चार नाही, 3च योजना म्हणतो आपण त्याला. पहिली जी होती ती होती नागपूर योजना. नागपूर योजना जी होती 20 वर्षासाठी 1843 ते 1943 नाही, 1943 ते 1963. टू 1963 पहिली होती नागपूर योजना. दुसरी जी होती ती होती बॉम्बे योजना. बॉम्बे योजना ती होती कधी? ती होती 1961 ते 1981. त्यानंतर आली लखनौ योजना. लखनौ योजना ती होती जवळपास कधी तर 1981 ते 2001 दरम्यान, ठीक आहे. आणि या दरम्यान काय आलं की नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया स्थापन झाली. आपण त्याला NHAI म्हणतो. ते स्थापन झाली कधी? 1988 ला. स्थापना कधीची? 1988 आणि याच अंतर्गत एक प्रोजेक्ट त्याला म्हणतो आपण नॅशनल हायवे डेव्हलपमेंट प्लॅन किंवा प्रोजेक्ट. तो होता 1998चा, ठीक आहे. हे पाठ ठेवा, आपल्याला ह्या गोष्टी माहिती असल्या पाहिजे, ठीक आहे. ट्रिक संशोध बघा. ट्रिक कशाला? ट्रिक आहे नाबालिक असं पाठ ठेवा, ठीक आहे. ना म्हणजे नागपूर, बा म्हणजे बॉम्बे, ल म्हणजे काय? लखनौ, ठीक आहे. नॅशनल हायवे ऑथॉरिटी इंडिया 1988ची नॅशनल हायवे डेव्हलपमेंट प्रोग्राम 1998चा, ठीक आहे. या काही मध्ये गोष्टी आहेत. त्यानंतर बघा अजून समजा योजना पाहिलं तर पहिली आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. कधीची होती? प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कधी होती? ती होती 26 डिसेंबर 2000ची, ठीक आहे. त्याचा मेन हे काय होता उद्देश? 500 आणि 1000 पॉप्युलेशन गावागावाने 12माही रस्त्याने जोडणे. आणि जर ट्रायब असेल तर काय? फक्त 250 आहे, बरोबर ना? बरोबर. ही होती प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. त्यानंतर ऍक्च्युअली 26 डिसेंबर 1 डिसेंबर असं, बरोबर ना? एक मिनिट, ही होती 1 डिसेंबरची होती, ठीक आहे. ओके. पुढे बघा अजून होती आपली मुख्यमंत्री ग्राम सडक योजना. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, ठीक आहे. ती कधी होती? ती होती जवळपास 2015-16 मध्ये. त्यात काय होतं की जे काही रस्ते आहेत जे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेत जोडण्यात आले नाही ते काय करायचे तर राज्याच्या किंवा महाराष्ट्राच्या योजनांना जोडायचे. त्यासाठी काय होती? आपली मुख्यमंत्री ग्राम सडक योजना होती. कधीची? 2015-16ची, ठीक आहे. अजून यामध्ये काय सांगण्यासारखं? ओके, ठीक आहे. सो बघा आपलं जे आन्सर येतं ते येतं काय ते येतं A आणि D काय बरोबर आहे, A आणि B आणि C काय रॉंग आहे. जॉन शोर्स मध्ये सर्वांना, ठीक आहे. याने काय केलं होतं? याचं पण सेम कार्य होतं. ते म्हणजे काय? याने त्या काळामध्ये जमिनीचे काय केलं होतं? सर्वेक्षण केलं होतं जॉन शोरच्या काळामध्ये.
ठीक आहे. सो आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. पुढे बघा नेक्स्ट क्वेश्चन. योग्य जोडा जुळवा. 1890 मुंबई किरणी कामगार संघटना. बघा हा क्वेश्चन काय रिपीट झाला क्वेश्चन. ठीक आहे, हा क्वेश्चन काय रिपीट आहे. ठीक आहे, हा क्वेश्चन ऑर्डर 23 ला पण आला, 22 ला पण येऊन गेलाय. ठीक आहे, तर बघा 1890 मुंबई गिरणी कामगार संघटना, 1918 अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन, 1918 मद्रास लेबर युनियन आणि 1920 ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस. त्यांनी विचारलंय की संबंधित जोड्या लावा. बी मध्ये लाला लाजपत राय, बीपी वाडिया, महात्मा गांधी, नारायण मेघाजी लोखंडे. ठीक आहे, तर पहिलं बघा की 1920 ची काय होती, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस. ठीक आहे, ही होती कशाची, ही होती कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या संबंधित संघटना आहे. पहिले क्लिअर सर्वांना. याचे जे पहिले अध्यक्ष होते कोण होते, लाला लजपत राय. याची स्थापना होती कधी, 1920 मध्ये. पहिले अध्यक्ष कोण होते, लाला लजपत राय होते. त्यानंतर बाकीचे बघा, त्यानंतर लालटेक मध्ये कोण आले, नंतर नेहरू जे होते म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू, त्यानंतर सरोजिनी नायडू, त्यानंतर व्ही व्ही गिरी, हे काय झाले त्याचे पुढे जाऊन त्याचे काय अध्यक्ष झाले होते. ठीक आहे, पुढे बघा आता अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन कधीची होते, 1918 ची. याची स्थापना कोणी केली होती, सिंपल, ह्याचं उत्तर होतं कोण होते, महात्मा गांधी. बरोबर ना. त्यानंतर 1890 ची होती मुंबई किरणी कामगार संघटना, स्थापना केली होती नारायण मेघाजी लोखंडे. आता सर्वांना माहिती बघा नारायण मेघाजी लोखंडे काय होते, तर भारतीय कामगार चळवळीचे काय होते, ते जनक होते. कोण, नारायण मेघाजी लोखंडे. ठीक आहे, याचे मेन गोष्टी काय होते, दोन वर्तमानपत्र होते. पहिलं होतं दीनबंधू, दुसरं होतं गुराखी. यांना दोन किताब भेटले होते. कोणते होते पहिले, पहिला होता राव बहादूर, दुसरा होता जस्टिस ऑफ पीस. हे दोन किताब त्यांना भेटले होते. आणि हे गेलं होतं अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, 1884 केलं होतं बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन काय केली होती, स्थापन केली होती. कोणी, नारायण मेघाजी लोखंडे यांनी. ठीक आहे, क्लिअर सर्वांना. आता पुढे बघा मद्रास लेबर युनियन, ते स्थापना केली होती बीपी वाडिया यांनी केली होती. आता बीपी वाडियाचं लक्षात घ्या, बीपी वाडियाचं मेन गोष्ट काय होते, थिओसॉफिकल सोसायटी संबंधित होते. कसे होते, थिओसॉफिकल सोसायटीच्या संबंधित काय होते, व्यक्ती होते. प्लस त्याने केलं होतं आपली जी होती होम रूल लीग, कोणाची, ॲनी बेझंट होम रूल लीग, त्यांनी त्याचा सहभाग होता. ठीक आहे, स्थापना होम रूल लीगची झाली 1916 मध्ये. कोणी केली होती, ॲनी बेझंट, आणि दुसरे कोणते आपले लोकमान्य टिळक. त्यांचं कार्य काय होता, कार्यक्षेत्र काय होतं, वेगवेगळं होतं. ठीक आहे, अजून सांगू शकतो आपण बघा लाला लजपत राय. ठीक आहे, यांचे काही महत्वाचे जे वर्तमानपत्र ते म्हणजे काय, द पीपल, पंजाबी. ठीक आहे, हे काय होते त्यांचे. आणि अजून काय होतं, वंदे मातरम. हे काय होते त्यांचे महत्वाचे वर्तमानपत्र होते. बरोबर, लाला लजपत राय ते काय होते, एक जहाल व्यक्तिमत्व असणारे नेते होते. क्लिअर सर्वांना. ओके, सो बघा आता अचं काय असणार आहे, अचं 4, अचं 4 इथं ऑप्शन आहे, इथं ऑप्शन दिसतो आपल्याला. बचं काय असणार आहे, बचं 3, बचं 3. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 2 याचं काय असणार, करेक्ट आन्सर असणार आहे. सीचं काय 2 आहे आणि डीचं काय 1 आहे. सो आन्सर आहे आपला ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघा काँग्रेस अधिवेशनाचे स्थळ व त्यांच्या अध्यक्षांच्या जोड्या लावा. बघा कशी कशावरती आहे, हा आहे काँग्रेसच्या अधिवेशनावरती. कशा क्वेश्चन आहे, काँग्रेस अधिवेशनावरती क्वेश्चन आहे. आणि हा दरवर्षी क्वेश्चन विचारतात. ठीक आहे, काय क्वेश्चन विचारतात की अधिवेशन त्याचे अध्यक्ष कधी झालं. ठीक आहे, आणि त्या अधिवेशनामध्ये कोणता मुख्य ठराव मांडण्यात आला होता. त्यामुळे आपल्याला बघा की अभ्यास करताना तुम्हाला अधिवेशन, त्याचे अध्यक्ष, स्थळ, त्यातले महत्त्वाचे ठराव, ठीक आहे, हे पाठ असले पाहिजे. तर आता पहिलं बघा प्रथम काँग्रेस अधिवेशन सर्वांना माहिती कधी झालं होतं, 1885 ला. कुठं झालं होतं, मुंबई या ठिकाणी. त्याचे पहिले अध्यक्ष कोण होते, ते होते उमेशचंद्र बॅनर्जी. ठीक आहे, म्हणजे अचं होतं 3. बघा दुसरे काँग्रेस अधिवेशन कलकत्तामध्ये झालं होतं. अध्यक्ष कोण होते, ते होते आपले दादाभाई नौरोजी. त्यानंतर तिसरे काँग्रेस अधिवेशन कुठं झालं होतं, मद्रास या ठिकाणी. कधी 1887 मध्ये. अध्यक्ष कोण होते, बद्रुद्दीन तय्यबजी.
त्यानंतर चौथे काँग्रेस अधिवेशन कुठं झालं होतं? अलाहाबाद या ठिकाणी. ठीक आहे. अध्यक्ष होते जॉर्ज ह्यूल. ठीक आहे. सो बघा, अ चं 3, ब चं 4, अ चं 3, ब चं 4, त्यानंतर क चं 2. ठीक आहे. अ चं 3, ब चं 4, क चं 2, ड चं 1. ऑप्शन नंबर 2 का असणार? करेक्ट आन्सर असणार आहे. आता बघा, आपल्याला अजून काय माहिती असलं पाहिजे काँग्रेस अधिवेशनामध्ये. ठीक आहे. तर आता दादाभाई नौरोजी अध्यक्ष असताना कोण कोणते होते? पहिलं होतं 1886चं, ते तर पाठ असणार आहे. दुसरं होतं 1893 मध्ये. ठीक आहे. 1893 मध्ये. त्यानंतर तिसरं जे होतं, एक मिनिट, ते होतं कुठे? 1906 मध्ये. ठीक आहे. असे 3 वेळेस अधिवेशन दादाभाई नौरोजी काय होते? आपले अध्यक्ष होते. ठीक आहे. त्यानंतर पुढे बद्रुद्दीन तैयबजी. ठीक आहे. यांचं काय होतं? हे काय होते? प्रथम मुस्लिम अध्यक्ष होते. काय होते? प्रथम मुस्लिम अध्यक्ष होते. ठीक आहे. त्यानंतर जॉर्ज ह्यूल काय होते? पहिले अँग्लो इंडियन काय होते? अध्यक्ष होते. पाचवे अधिवेशन ते झालं होतं 1889 मध्ये. कुठं झालं होतं? मुंबई या ठिकाणी. अध्यक्ष होते वेडरबर्न. आणि काय होतं त्याच्यामध्ये? 10 महिलांचा काय होता? सहभाग होता. 10 महिलांचा काय होता? सहभाग होता. ठीक आहे. आता क्वेश्चन आतून विचारला तर काय विचारतो माहिती का, की हे जे अधिवेशन झाले होते म्हणजे महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत कोणकोणते अधिवेशन झाले हे असू शकतात. ठीक आहे. आपण ते बघू शकतो. बघा, पहिलं होतं 1885 ला मुंबईला. कोण होते? उमेशचंद्र बॅनर्जी अध्यक्ष होते. ठीक आहे. दुसरं होतं कधी? 1889 ला. ठीक आहे. कुठं झालं होतं? मुंबई या ठिकाणी. अध्यक्ष होते वेडरबर्न. त्यानंतर झालं होतं पुढचं अधिवेशन, ते होतं 1891 ला. ठीक आहे. कुठं झालं ते? ते झालं होतं नागपूर या ठिकाणी. अध्यक्ष होते पी आनंद चार्लू. त्याचे काय होते? अध्यक्ष होते. त्यानंतर पुढे झालं होतं ते 1895 ला. ते झालं कुठे? पुणे या ठिकाणी. अध्यक्ष होते सुरेंद्रनाथ बॅनर्जी. त्या नेक्स्ट झालं होतं ते 1897 ला. 1897 ते झालं होतं कुठे? अमरावती या ठिकाणी. ठीक आहे. त्यानंतर त्याचे अध्यक्ष कोण होते? ते होते सी शंकर नारायण. नायर ऍक्च्युअली ते. ठीक आहे. पुढे होते 1904 झालं होतं मुंबई या ठिकाणी. अध्यक्ष होते हेनरी कॉटन. कोण अध्यक्ष होते? हेनरी कॉटन होते. त्यानंतर पुढचं झालं होतं, ठीक आहे, ते होतं कधी? 1920 ला नागपूर या ठिकाणी. ते होते सी विजय राघवचारी. काय होते? त्याचे अध्यक्ष होते. ठीक आहे. त्यानंतर पुढे झालं ते म्हणजे 1924 बेळगाव. अध्यक्ष होते मोहनदास करमचंद गांधी, म्हणजे आपले बापू. ठीक आहे. त्यानंतर 1934 झालं होतं पुढे मुंबई या ठिकाणी. अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. क्लिअर आहे? सो तुम्हाला एवढ्या अधिवेशन माहिती असल्या पाहिजे कुठं आली ती आपल्या महाराष्ट्रामध्ये घडली होती. 1885, 1889, 1891, 1895, 1897, 1904, 1920, 1924 आणि 1934. आणि अजून एखादा अजून डीप क्वेश्चन विचारते म्हणू शकतात की पहिले मराठी अध्यक्ष कोण होते? पहिले मराठी अध्यक्ष कोण होते? तर लक्षात घ्या 1899 ला, ठीक आहे, 1899 ला NG चंदावरकर जे होते ते काय होते? पहिले मराठी वर्ष काय होतं काँग्रेसचे अध्यक्ष झाले होते. काय होतं त्याचं? NG चंदावरकर काय होते? त्याचे अध्यक्ष होते. सो बघा आन्सर येतं आपला ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. म्हणजे तुम्हाला अधिवेशन, त्याचे तारखा म्हणजे साल, त्याचे अध्यक्ष कोण होते आणि त्यामध्ये कोणता महत्त्वाचा ठराव पास झाला. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल बघा की जर इथं पाहिलं की असहकार ठराव का झाला होता? मान्य केला होता. बघा असहकार ठराव केला मान्य. आता बघा मांडला होता कधी? तो मांडला होता तर या अधिवेशनामध्ये कोणत्या? सप्टेंबर
1920च्या अधिवेशनामध्ये काय ते विषय अधिवेशन होतं ना कोणाचं, लाला लजपत रायांच्या अध्यक्षतेखाली, त्यामध्ये तो मांडला गेला होता आणि पास कुठं झाला, तो झाला डिसेंबर 1920च्या नागपूर अधिवेशन केला, तो पास झाला होता. त्यामुळे आजच्या अधिवेशन पाठ ठेवा. ठीक आहे, चला पुढे बघू. नेक्स्ट 1847 मध्ये मुंबई बंदर व कापूस उत्पादन करणारे विभाग यांना जोडणारी रेल्वे सुरू करावी अशी मागणी प्रथम कोणी केली होती? ऑप्शन 1 आहे ब्राईट, जॉन लाईट, विलोक्बी आणि प्रेस्कॉट. तर बघा आता हा क्वेश्चन जो आहे याचे आन्सर येणं शक्य नाहीये. ठीक आहे, हा क्वेश्चन आपल्या आवाक्याच्या बाहेर शक्यतो नाही जमत असेल तर सोडलेला बरा. कधी पण सांगतो, ज्या क्वेश्चनचा आन्सर मला माहीतच नाही त्याचं उत्तर काढायचं काम प्रयत्न करू नका की मी टुका मारतो, जय माता दी करतो, काय तो उत्तर निघण नाही. शक्यतो हा क्वेश्चन स्किप करा. बरोबर, याचे आन्सर दिले ते दिले आन्सर दिले ब्राईट नावाचे कोण होते, एक व्यक्ती त्याने केलं होतं, सर्वप्रथम ती योजना मांडली होती. आता बाकीचे बघा, प्रेस्कॉट जो होता ना हा रेल्वे आयोगाचा का होता, रेल्वे आयोगाचा का होता, हा अध्यक्ष होता. प्रेस्कॉट कमिशन स्थापन झालं. ठीक आहे, बाकीचं एवढं काय आयडिया नाही. ठीक आहे, ब्राईट इज द करेक्ट आन्सर. ह्याचं काय आन्सर आहे ब्राईट आहे. हा क्वेश्चन स्किप करा किंवा सोडू नका. ठीक आहे, हा क्वेश्चन तुम्हाला येणं अपेक्षित नाही. ठीक आहे, आपल्याला सर्व येतं असं कधी होणार नसतं. जवळपास आयोगाचे जवळपास आपल्याला 100 क्वेश्चन त्यातले आपण फक्त हार्डली 70 ते 60-70 मध्ये असतात. 60च म्हणतो मी. ठीक आहे, बाकीचे 10-20 काय करतात आपलं थोडंफार इकडे फार काय म्हणतो आपण थोडं लिंक लावून असं तसं होतं. ठीक आहे, पण बाकीचे समजा 5-6 क्वेश्चन असे असतात की आपल्याला त्याचा लिंक अजिबात नसते. हे क्वेश्चन स्किप करणं कधी पण बेटर असतं. चला पुढे बघू. नेक्स्ट इसवी सन 1935च्या भारत शासन कायद्याद्वारे कोणत्या संस्था स्थापनेची तरतूद केली होती? पहिला फेडरल कोर्ट, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, फेडरल रेल्वे आणि हाय कमिशनर. बघा कोणती संस्था स्थापनेची तरतूद केली होती, बघा शब्द वाचावे व्यवस्थित. तरतूद केली होती, स्थापना नाही केली. तरतूद केली होती, स्थापना गोष्ट नंतर. ठीक आहे, म्हणजे काय की समजा फॉर एक्झाम्पल हा काय सांगतो फक्त तुम्ही स्थापना करा, बरोबर ना, पण ऍक्च्युअली स्थापना कोणी केली, दुसऱ्या कायद्याने केली असणार आहे. बरोबर ना. तर बघा की 1935च्या भारत शासन कायद्याद्वारे कोणती संस्था स्थापनेची तरतूद केली होती? पहिलं होती फेडरल कोर्ट, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, त्यानंतर काय होतं फेडरल रेल्वे आणि डी होतं हाय कमिशनर. ठीक आहे, आता लक्षात घ्या आपले जे कायदे आहेत कोणते लक्षात घ्या. तर 1813चा कायदा हा इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, परत 1773चा कायदा, 1833चा कायदा, त्यानंतर कोणता होता 1853चा कायदा, 1961 आपला 1861चा कायदा, त्यानंतर 1881चा कायदा, 1891 त्यानंतर 1919 हे जे कायदे आहेत या कायद्याचे प्रोविजन तुम्ही पाठ करा. ठीक आहे, चला फॉर एक्झाम्पल एखादं विचारलं की 1 लाख रुपये शिक्षणासाठी देणार, कोणत्या कायद्यामध्ये होतं? ते 1813च्या कायद्यामध्ये होतं. बरोबर ना. ती नंतर काय 10 लाख कोणी केलं तर 1833च्या कायद्यानुसार गेलं. मोनोपोली कधी बंद झाली तर 1813च्या कायद्यानुसार आली. मिशनऱ्यांना भारतामध्ये येण्याची परवानगी दिली तर 1813 कायद्यानुसार काय आपल्या मिशनऱ्यांनी परवानगी देण्यात आली होती. सो हे तुम्हाला पाठ असलं पाहिजे की गुलामगिरी प्रथा कधी बंद झाली होती तर 1833च्या कायद्यानुसार बंद झाली होती. तुम्हाला प्रत्येक कायद्याचे काही महत्त्वाची इसेन्स आहे ते पाठ असले पाहिजे. किंवा 1861चा कायदा काय म्हणतो की अध्यादेश पारित करणं काय होतं 1861च्या कायद्यानुसार होतं. आता बघा हे जे कायदे हे काय होते, हे होते विकेंद्रीकरण. हे काय होते विकेंद्रीकरणासाठी होते. हे कायदे जे होते काय होतं त्याच्यामुळे काय होतं केंद्रीकरण झालं होतं. पहिला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया, पहिला गव्हर्नर जनरल, त्यानंतर पहिला व्हाईस रॉय, ह्या गोष्टी त्या कायद्यांतर्गत आलेल्या आहेत. त्यामुळे ते पाठ असणं आपल्या अपेक्षित आहे. ठीक आहे, आता बघा की हा जो कायदा आपला कधीचा 1935चा कायदा, यातले काही महत्त्व सांगतो बघा. 1935 भारत शासनाचा कायदा, यात काय काय इम्पॉर्टंट आहे तर पहिलं बघा, पहिलं सांगायचं म्हणजे काय तर अखिल भारतीय संघराज्य स्थापन करणे. पहिलं काय महत्त्वाची गोष्ट होती, अखिल भारतीय संघराज्याची स्थापना करणे. बघा संघराज्य काय काय असलं पाहिजे, त्यामध्ये होतं प्रांत, त्यानंतर हाय कमिशनरचे चीफ कमिशनरचे प्रांत, आणि त्यानंतर होतं संस्थाने. या तिघांचं पण काय करत होतं आपल्याला फेडरल कोर्ट काय करत आपलं संघराज्य स्थापन करायचं होतं. ते किती अलग संघ स्थापन नाही. दुसरं होतं ते म्हणजे फेडरल कोर्ट स्थापन करणे. फेडरल कोर्ट स्थापन करणे हे पण काय तोच होतं. तिसरं होतं ते म्हणजे काय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना
करावी असं म्हटले होते, पण केली कधी तर आरबीआय ऍक्ट 1934 कायद्याला स्थापन केलं होतं. म्हणजे कायदा वेगळा आणि तरतूद करावी असं कोण म्हटलं होतं, तर 1935चा कायदा म्हटलं होतं. त्यामुळे कन्फ्युज होऊ नका. जर तुम्ही विचारलं की 1935च्या कायद्यामध्ये आरबीआयची तरतूद होती का, तर यस म्हणायचं. पण जर असं विचारलं की आरबीआय स्थापना कोणत्या कायद्याने केली, तर तिथं म्हणे उपस्थित नाही म्हणायचं. त्याला म्हणायचं 1934चा आरबीआय कायद्यानुसार कायद्याची स्थापना केली होती. त्यानंतर पुढे होतं फेडरल रेल्वे. ठीक आहे. त्यानंतर याच्यामध्ये येतं सूची. त्या लिस्टमध्ये आपण 3 लिस्ट होत्या, युनियन, स्टेट आणि कॉन्करंट. त्यातले जे आता ज्या लिस्टमध्ये कोणताही विषय नसेल, ठीक आहे, म्हणजे विषय काय तो या लिस्टच्या बाहेर कोणाकडे असले तर आधी कोणाकडे असणारे गव्हर्नर जनरलकडे होता. अजून काय त्याच्यामध्ये सांगासारखं अजून पुढे होतं द्विगृही कायदे मंडळ. काय होतं? द्विगृही कायदे मंडळ स्थापन करत होतं पुढं केंद्रामध्ये. ठीक आहे. त्यानंतर होतं 7 होतं ॲडव्होकेट जनरल. ॲडव्होकेट जनरल हे पद कुठून आलं, तर या कायद्यानुसार आलं होतं. ठीक आहे. तर ह्या तरतुदी पाठ ठेवा, ह्या तरतुदी महत्त्वाचे आहेत. अखिल भारतीय संघ राज्य, फेडरल कोर्ट, आरबीआय, फेडरल रेल्वे, सूची, द्विगृही कायदे मंडळ, पुढं केंद्रामध्ये. केंद्रामध्ये. त्यानंतर ॲडव्होकेट जनरल हे पद काय आले ते, तर या कायद्यानुसार स्थापन करण्यात आलेली होती. तर बघा फेडरल कोर्ट आहे का, यस आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे. फेडरल रेल्वे आहे. पण बघा हाय कमिशनर जे पद काय होतं ते 1919च्या मॉन्टेगू चेम्स्टर कायद्यानुसार काय होतं, स्थापना करण्यात आली होती. आता त्याचा कार्यकाळ होता किती होता, 6 वर्ष होता. 6 वर्षाचा काय होता, कार्यकाळ होता. बरोबर आहे. ओके. सो आन्सर आपला असला पाहिजे ऑप्शन नंबर ए बी सी हे काय करेक्ट आहे. ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. चला पुढे बघू. क्वेश्चन 31 आहे. ब्रिटिशांच्या व्यापारवादी अर्थव्यवस्थेचा खालीलपैकी कोणता उद्देश होता? पहिलं होतं व्यापारी स्पर्धा नको, जास्तीत जास्त नफा. सी होतं आर्थिक अटकाव नियंत्रण. डी होतं भारताचा आर्थिक विकास करणे. ऑप्शन आहे वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? पहिलं आहे ए आणि बी बरोबर, दुसरं आहे बी आणि सी बरोबर, तिसरं आहे सी फक्त आणि चौथं आहे बी फक्त. तर बघा की ब्रिटिशांचं वापरलेल्या अर्थव्यवस्थेचं मेन टार्गेट काय होतं, ते होतं जास्त नफा कमवणे. हे काय होतं, सर्वात महत्त्वाचं टार्गेट होतं, जास्त नफा कमवणे. ठीक आहे. त्यामुळे व्यापारी स्पर्धा हा विधान काय होतं, चूक ठरतं. पुढे होतं भारताचा आर्थिक विकास करणे. विधान काय होणार आहे, रॉंग असणार आहे. आता बघा जास्तीत जास्त नफा, यस हे बरोबर आहे. आणि बघा आर्थिक घटकावर नियंत्रण म्हणजे काय, की समजा फॉर एक्झाम्पल जमीन आहेत, ठीक आहे, जमीनदारी आहे, यावरती नियंत्रण असलं पाहिजे. त्यासाठी बघा त्यांनी काय केलं होतं, त्यांनी रयतवारी, त्यानंतर महालवारी आणि अजून कोणती कायमधारा पद्धत काय केल्या, लागू केल्या होत्या. बरोबर आहे. किंवा मीठ असेल, मिठावरती कर लागला होता त्या काळामध्ये. म्हणजे काय की त्यांचं काय होतं, आर्थिक घटकावर त्याचं नियंत्रण त्यांनी ठेवण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे बी आणि सी का असणार आहे, बरोबर असणार आहे. बाकी ए आणि डी काय रॉंग आहे, डी तर 100% रॉंग होतं. आता बघा याचा अर्थ आपला ऑप्शन होतं बी आणि सी का असणार आहे, करेक्ट असणार. जर आपण पाहिलं ना की यांचा कार्यकाळ जो होता म्हणजे प्लासीच्या युद्धानंतर यांचा व्यापारी तत्व कसं बदलत गेलं आपल्याला बघायचंय. तर पहिलं बघा, जर मी म्हटलं की याचा कार्यकाळ 3 भाग करतात, म्हणजे 3 भाग करू शकतो आपण यांच्या व्यापारवादाचे. पहिला होता 1757 ते 1813. 13 मध्ये काय काय होतं, 13 मध्ये काय आलं, मग तारिकाली बंद केली होती. त्यामुळे 1757 म्हणजे प्लासी युद्धापासून ते 1813 पर्यंत काय होता कार्यकाळ म्हणू शकतो आपण, तो होता वाणिज्यवादाचा कालखंड. वाणिज्य वादाचा कालखंड होता. बरोबर. त्यानंतर दुसरं जे होतं ते होतं 1813 ते 1857. हा जो काळ होता यात होतं खुला व्यापार. कारण बघा सर्वांना काय होतं, सर्वांना व्यापार केलं होतं, अलाव केलं होतं, म्हणजे मोनोपोली केली होती, बंद केली होती. आणि तिसरा जो भाग होता तो होता 1857 ते पार 1947 पर्यंत, 1857 टू 1947. ठीक आहे. तो कालखंड होता, तो होता व्यापारी मक्तेदारी रद्द करणे. ठीक आहे. हा का होता,
हा होता फक्त प्रशासन चालवणे, हे काय होतं त्यांचं फक्त महत्त्वाचं कार्य होतं. ठीक आहे, असे टोटल 3 भाग होते. कशाचे? वाणिज्यवादाचे. बघा, ठीक आहे. सो बघा की याचा आन्सर जे होतं ते आता बी आणि सी बरोबर असणार आहे. ठीक आहे, आता बघा वाणिज्यवादामध्ये का फक्त काय करायचं? व्यापार करायचा आणि नफा कमवायचा, हा होता पहिला कालखंड. ठीक आहे, दुसरा होता खुला व्यापार, म्हणजे काय? सर्वजण येणार, व्यापार करणार आणि काय करणार? भारताचे कच्चा माल काय करणार ते घेऊन दुसऱ्या देशात जाणार, म्हणजे थोडक्यात स्वदेशी जाणार आणि परत काय पक्का माल करून विकायचा, परत भारतामध्ये विकायचा. त्याला म्हणतो बाजारपेठ. काही मोठी बाजारपेठ स्थापन केली होती. नंतर होता प्रशासन चालवणे, काय होतं? कंपनीचं महत्त्वाचं कार्य होतं. सो आन्सर येतं आपलं बी अँड सी इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघा, डॉक्टर भाऊदाजी लाड हे कशाचे पुरस्कर्ते होते? पहिलं स्त्री वृद्धाश्रम, सामाजिक भेदभाव, विधवा पुनर्विवाह, ख्रिस्त धर्म. ठीक आहे, त्याचा आन्सर काय असणार आहे? ते असणार आहे विधवा पुनर्विवाह. याचं काय होतं? महत्वाचे पुरस्कर्ते होते. आता बघा, आता शब्द बघा, स्त्री वृद्धाश्रम स्थापन करणे. ठीक आहे, हे कार्य मोठं आहे, पण तेवढं त्या बाबतीत त्याला पुरस्कार करावा एवढं मोठं नाही. पुढे होतं सामाजिक भेदभाव कमी करणे. यस, हे होऊ शकतं. पण जर आपण भाऊदाजी लाड विषयी जर माहिती घेतली तर आपल्याला कळतं की त्यांचं मेन कार्य काय होतं? तर विधवा पुनर्विवाह करणे किंवा सामाजिक सुधारणा करणे यांचं काय होतं? महत्वाचं कार्य होतं. आता बघा, भाऊदाजी लाड जे होतं त्यांचं पूर्ण नाव होतं रामचंद्र विठ्ठल लाड. काय नाव होतं? रामचंद्र विठ्ठल लाड त्यांचं काय होतं? पूर्ण नाव होतं. त्यांनी ग्रांट मेडिकल कॉलेज स्थापन काय केली होती? प्रवेश घेतला होता कधी? 1845 मध्ये. ठीक आहे, बरोबर. त्यानंतर त्यांनी 1807 मध्ये केलं होतं पुनर्विवाह उत्तेजक मंडळ स्थापन केलं होतं. पुनर्विवाह उत्तेजक मंडळ स्थापन केलं होतं. ठीक आहे, कधी? 1866 मध्ये. त्यानंतर 1852 मध्ये नाना शंकर शेठ प्लस भाऊदाजी लाड एकत्र आले. याने काय केली? बॉम्बे असोसिएशन काय केली? स्थापन केली होती. बॉम्बे असोसिएशन काय केली? स्थापन केली होती. त्यानंतर पुढे होतं ते होतं 1859. त्यामध्ये काय होतं? लायसन्स बिलास काय होता? विरोध केला होता. लायसन्स बिलास काय केला? विरोध केला. ठीक आहे, त्यानंतर पुढे होतं, आता बघा त्यांना काय म्हणायचे? तर त्यांना धन्वंतरी म्हणायचे. काय म्हणायचे? धन्वंतरी म्हणायचे. का बरं? धन्वंतरी म्हणजे काय? एक मोठा डॉक्टर. कुष्ठरोग वगैरे त्यांनी औषध शोधलं होतं, त्याला काय म्हणायचे? धन्वंतरी म्हणायचे. आता बघा, आणि त्यांचं एक अजून बघा, त्यांनी काय लिहिलं होता? एक बाल हत्यावर द्यायला होता, एक निबंध लिहिला होता. बाल हत्यावर त्यांनी निबंध लिहिला होता आणि त्याला काय ते मोठं पारितोषिक म्हटलं होतं. सो याचा आन्सर येतं आपलं काय? विधवा पुनर्विवाह. काय असणार? करेक्ट आन्सर असणार आहे. पुढे नेक्स्ट, जोड्या लावून योग्य पर्याय निवडा. आचार्य बाळशास्त्री जांभेकर, दुर्गाराम मंचाराम दादोबा पांडुरंग, ॲनी बेझंट, केशवचंद्र सेन. आता इकडे दिले सुरत येथे मानवधर्म सभेची स्थापना, ख्रिस्ती मिशनरीच्या ताब्यात गेलेल्या श्रीपाद शेषाद्री प्रकरण. ऍक्च्युअली शब्द असा येतो प्रकरण, यांचे शुद्धीकरण. पुढे होतं नॉर्मल स्कूल व व्हिक्टोरिया इन्स्टिट्यूटची स्थापना आणि चौथं होतं सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना. आता बघा, आपल्या सर्व माहिती आहे, पहिले होते आचार्य बाळशास्त्री जांभेकर. ठीक आहे, यांचं सर्व माहिती आहे की यांचं एक प्रकरण घडलं होतं. त्याचं नाव होतं काय? होतं नारायण शेषाद्री प्रकरण. काय होतं? नारायण शेषाद्री प्रकरण. आता ही नारायण शेषाद्री दोन मुलं होते. ठीक आहे, ते काय होते? ख्रिस्त शाळेमध्ये जात होते. आणि झालं काय की हा जो नारायण याने ख्रिस्त धर्म स्वीकारला होता. आता त्याच्या वडिलांना वाटलं की आपला जो दुसरा मुलगा आहे कोणता शेषाद्री जागा करेन, हा पण काय ख्रिश्चन होईल. तो होऊन यासाठी गेलं, ते जांभेकरांकडे गेले. जांभेकर काय म्हटले? जांभेकरांनी त्याला समजून सांगितलं की तू ख्रिश्चन वगैरे होऊ नको. त्यावेळेस ब्राह्मण गेला, यांना विरोध केला की तुम्ही काय करू नका, या हस्तक्षेप करू नका. बरोबर. आणि हे जे प्रकरण घडले यामुळे काय आलं? जांभेकरांना काय आला? फार खूप मोठा त्रास झाला होता. ठीक आहे, आणि शेवटी काय आलं? हे प्रकरण घडून आलं. बरोबर. आता दुसरं बघा, ॲनी बेझंट जे होत्या यांचं होतं सेंट्रल हिंदू कॉलेज स्थापना केली होती. कोणी? ॲनी बेझंट यांनी. कधी? 1897 मध्ये. आणि लक्षात घ्या,
हे जे कॉलेज सेंट्रल हिंदू कॉलेज, याचं पुढे काय आलं, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी स्थापन झाली. कधी? बनारस हिंदू युनिव्हर्सिटी कधी झाली स्थापन झाली? 1916 मध्ये काय झाली, स्थापन झाली होती. बरोबर. म्हणजे सीचं असणारे 4, सीचं 4, सीचं 4 दिसतंय. ठीक आहे, इथं आणि इथं आहे. ठीक आहे. पुढे बघा, अचं काय, अचं 2, अचं 2 दिसतंय. ऑप्शन आपलं उत्तर निघले. पुढे बघू आता, बचं 1 असतं म्हणजे काय, दुर्गाराम मंचाराम आणि दादोबा पांडुरंग यांची काय होती, सुरू काय होती, मानव धर्म सभा स्थापन केली होती. ठीक आहे. स्थापन झाली होती 1844 मध्ये. स्थापन कुठे झाली? 1844 मध्ये. कुठं? सुरू त्या ठिकाणी. अध्यक्ष कोण होते? दादोबा पांडुरंग तरखडकर होते, त्याचे अध्यक्ष होते. बरोबर. पुढे बघा, केशवचंद्र सेन यांचं काय होतं, तर नॉर्मल स्कूल आणि व्हिक्टोरिया इन्स्टिट्यूटची स्थापना केली कोणी? केशवचंद्र सेन यांनी केली. आपल्या सर्व माहिती की यांचा संबंध काय होता, तो होता ब्राह्मो समाजाशी काय त्यांचा संबंध होता, ब्राह्मो समाज. स्थापन झाला होता 1828 मध्ये. त्याचं काय पुन्हा डिवायडेशन झालं 1965 मध्ये. काय काय बनलं त्याचं? बनलं पहिलं बनलं आदि ब्राह्मो समाज, दुसरा म्हणला भारतीय ब्राह्मो समाज. पुन्हा काय आलं 1978 ला, 78 काय ऍक्च्युली, ठीक आहे तिसाठी आठवत नाही पण 78 किंवा 75 काय असेल. ठीक आहे, बुंगशा. याचं काय परत आलं साधारण ब्राह्मो समाज काय स्थापन झाला. कोणी केला तो? ते 2 लोक होते. पहिले होते आनंद मोहन बोस, हे काय होते, महत्वाचे होते, आणि अजून एक कोणतरी होते. ठीक आहे, क्लिअर आहे. सो 1965 मध्ये पहिलं डिव्हिजन झालं. कशा? आदि ब्राह्मो समाज कोण होता? द्वारकानाथ टागोर यांचा, सॉरी द्वारकानाथ नाही, देवेंद्रनाथ टागोर यांचा होता. आणि भारतीय समाज कोण होता? केशवचंद्र सेन यांचा. ठीक आहे. सो आन्सर आपला ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. ॲनी बेझंट सर्व माहिती आहे. ॲनी बेझंटचं काय होतं? ॲनी बेझंट इम्पॉर्टंट काय ते आहे थिओसॉफिकल सोसायटी, थिओसॉफिकल सोसायटी स्थापन झाली 1875 ला. पुढे होतं होम रूल चळवळ, सप्टेंबर 1916 मध्ये. त्या काय त्याच्या अध्यक्ष होत्या. बरोबर. ॲनी बेझंट. क्लिअर आहे. त्याचे 2 वर्तमानपत्र होते. पहिलं होतं न्यू इंडिया, दुसरं होतं कॉम्युनिटी. पहिले कोणतं होतं? न्यू इंडिया, दुसरं कोणतं होतं? कॉम्युनिटी. काय होतं? वर्तमानपत्र होते. क्लिअर आहे. सो आन्सर येतं आपला ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. अजून काय समजतं आपल्यामध्ये? बाळासाहेब आंबेडकरचं दर्पण 1832चं, 48चं काय होतं? दिग्दर्शन काय होतं? मासिक त्यांनी चालू केलं होतं. बरोबर आहे. त्यांना काय होतात? भारताचे किंवा महाराष्ट्राचे पहिले काय होते? वर्तमानपत्र चालू करणारे ते व्यक्ती होते. ठीक आहे. त्यांचा जन्मदिवस जानेवारी 2 का असतो? तर महाराष्ट्र पत्रकार दिन असतो. ठीक आहे. पुढे नेक्स्ट, संथाळांच्या उठावाबाबत खालीलपैकी कोणते विधाने चुकीची आहेत? काय विचारले? कोणती विधाने चुकीची आहे विचारले. ठीक आहे. पहिलं बघा, संथाळांच्या आर्थिक शोषणाची माहिती पंजाब रिव्ह्यू मध्ये आली होती. ठीक आहे. पुढे होतं संथाळांनी सत्तेचे राज्य स्थापन करण्यासाठी निर्णय घोषित केला होता. संथाळाचा पुढारी कान्हू विश्वासाने पकडला गेला, विश्वासघाताने पकडला गेला. ओ मेली या अधिकाऱ्याने संथाळाच्या जखमेचा काय वृत्तांत दिला होता. तर बघा की आता लक्षात घ्या की काही जी माहिती असत ना ती काय असते, बरोबर पकडायची असते. तसं फॉलो सांगतो बघा की तुम्हाला दिसतंय की सत्तेचे राज्य स्थापन करणे काय चांगलं का वाईट आहे? चांगलं आहे. संध्या काय करत होतं? सत्तेचे स्थापन करत होतं. बहुविधान काय असणं बरोबर असणार आहे. बरोबर. म्हणजे बहुविधान काय होईल? चुकीचं होईल. बघा बहुविधान काढलं आपण, बी कॅन्सल, बी कॅन्सल, बी कॅन्सल, राहिले का फक्त ए आणि सी राहिले. म्हणजे काय असतं की तुम्हाला फक्त लॉजिक कळलं की बा सत्तेचे राज्य स्थापन करणे वाईट का चांगलं आहे? चांगलंच आहे. ठीक आहे. तो बी विधान काढलं रॉंग झालं, कारण आपल्याला विचारलं चुकीचं विधान कोणतं? बी कटलं, करायला फक्त ए आणि सी राहिलं. विधान काय असणार? 100% असणार आहे, रॉंग असणार आहे. बघू आता पुढे. संथाळांच्या आर्थिक शोषणाची माहिती पंजाब रिव्ह्यू मध्ये दिली होती का? तर नाही. ठीक आहे. हे त्यामध्ये दिलेलं नव्हतं. तर ते समजा त्याचं काय होतं, तर ते कलकत्ता रिव्ह्यू मध्ये दिलेली होती माहिती. पुढे होतं संथाळांचा पुढारी कान्हू काळाला विश्वासघाताने पकडला. आता बघा कान्हू सन्याल, ठीक आहे, हे होते का? नाही. सी विधान काय असणार आहे? चुकीचं असणार आहे. ओ मेलीचं काय होतं? या अधिकाऱ्याला संथाळाचा उत्तर दिलं होतं. हे विधान काय बरोबर आहे. ठीक आहे. म्हणजे आणि सी विधान काय चुकीचे आहेत. आता बघा की हा उठाव काय झाला होता? हा झाला होता 1855 आणि 1856 काला उठाव झाला होता. याचे जे प्रमुख होते ते होते सिद्धो, आणि दुसरा जो होता तो होता कान्हू. सिद्धो आणि कान्हू काय होते? महत्वाचे व्यक्ती होते.
पुढे बघा, आणि याने केलं शेवटी याने केला जो विरोध केला त्याला मग आलं संथाल परगणा स्थापन केला होता. संथाल परगणा काय केला, स्थापन केला. उपरे जे असतात, उपरे म्हणजे काय, डिकू म्हणजे बाहेरचे लोक जे काय भारत ते काय करायचे, ते जंगलामध्ये यायचे. काय ते काय म्हणतो ना की त्यांचं जे काही त्याच्यावरती काय व्हायचं, उदरनिर्वाह व्हायचं काय बंद झाला होता. कशामुळे, त्या जंगल कायद्यामुळे किंवा सक्तीच्या कर वसुलीमुळे, सक्तीच्या कर वसुली विरुद्ध काय होता हा उठाव झालेला होता. ठीक आहे. अजून काय विरोध होता, तो होता जंगल कायदा. ठीक आहे. इंग्रज म्हटलं की जंगल कोणाचं आहे तर शासनाचं आहे, आणि आदिवासींचं म्हणणं होतं हे कोणाचं, आमच्या पूर्वजांचं पासून आम्ही ते वापरत आलेलो आहे. त्यामुळे काल यांच्यामध्ये विरोध झाला आणि त्यामुळे काळ हा उठाव उडाला कधी 1855 1856 मध्ये. सो याचा आन्सर बघा, आन्सर आहे फक्त ए आणि सी विधान काय चुकीचं आहे. ठीक आहे. सो आन्सर इज ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघू, महाराष्ट्रातील गुप्त संघटनेचे संघटक व त्यांच्या कार्यक्षेत्रात जोडा लावा. पहिल्या श्रीधर परांजपे, डॉक्टर सिद्धनाथ काणे, दादासाहेब खापर्डे, गंगाधर देशपांडे. तर बघा, तुम्हाला काही व्यक्ती माहिती असले पाहिजे की त्यांचं ठिकाण, ठीक आहे, ते व्यक्ती ते कुठे कार्यरत होते ते आपलं पाठ असलं पाहिजे. तर बघा, पहिले जे आहेत खापर्डे सांगतो बघा, खापर्डे जे होते ते होते कुठे, अमरावती या ठिकाणी. ठीक आहे, हे पाठ असलं पाहिजे. खापर्डे कुठले होते, अमरावतीचे होते. त्यानंतर सिद्धनाथ काणे जे होते ते होते यवतमाळचे. कुठले होते, यवतमाळचे होते. त्यानंतर गंगाधर देशपांडे जे होते ते होते बेळगाव या ठिकाणी त्यांचं कार्य होतं. आणि श्रीधर परांजपे कुठले होते, ते होते वर्धा आणि नागपूर या ठिकाणी. ठीक आहे. तर बघा, अचं 3, बचं 4, अचं 3, बचं 4, ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. आता बघा की यवतमाळ अजून कोण होते बघा, यवतमाळ होते वाजने, दुसरे होते टोंगे. हे काय होते, यवतमाळच होते. कोण कोणते, सिद्धनाथ काणे, वाजने, टोंगे. हे काय होते तर त्या यवतमाळच होते. पुढे बघा, आता आपल्याला काय असलं पाहिजे, गुप्त संघटना ज्या होत्या त्याविषयी थोडी माहिती असली पाहिजे. गुप्त संघटना, पहिला बघा, पहिला महत्वाचा होता चाफेकर क्लब. चाफेकर क्लब आपलं नाव दिसतं बघा, कोण होते, दामोदर चाफेकर, त्यानंतर बळवंत चाफेकर, अजून काय होते, वासुदेव बळवंत. ठीक आहे. आपलं चाफेकर म्हणजे कोणते, चाफेकर म्हणजे कुठला असणारे, हा असणारे पुणे या ठिकाणचा चाफेकर बंधू. बघा, त्यांनी काय केलं होतं, त्या आयस्ट आणि याला मारलं होतं, रॅड आणि आय स्टँडला काय होतं, मारलं होतं. कुठलं होतं, पुण्यामध्ये. सो चाफेकर कुठं असतं, पुण्याचं असणार आहे. एक मिनिट फडके होते. ठीक आहे. बघा, चाफेकर कुठले, ठीक आहे, ही कुठले होते, पुणे या ठिकाणी होतं. ठीक आहे, क्लिअर करा. ओके, थोडं प्रॉब्लेम झाला असेल. चाफेकर कुठले होते, पुण्याचा क्लब होता. चाफेकर क्लब कुठला होता, पुणे या ठिकाणी होता. ठीक आहे, क्लिअर आहे. दुसरा होता शिवाजी क्लब. शिवाजी क्लब तो होता कुठे, तो होता कोल्हापूर या ठिकाणी. कुठे होता, कोल्हापूर या ठिकाणी होता. त्या तिसरा होता तो होता बीड. बीडला जो होते ते होते कोण, सदाशिव. आता अजून सांगतो, अजून कोण होता, अजून होता आर्य बांधव समाज. दुसरा होता आर्य बांधव समाज. तो कुठं होता, तर तो होता वर्धा आणि नागपूर या ठिकाणी. कुठं होता, वर्धा आणि नागपूर या ठिकाणी काय होता, आर्य बांधव समाज. ठीक आहे, हे समाज लक्षात ठेवा. अजून सांगू शकतो आपण बघा की मूव्ह करतो थोडंसं. ठीक आहे. पुढे बघा, कोल्हापूरला होता जो होता शिवाजी क्लब. कोल्हापूरचा शिवाजी क्लब हे स्थापना केली होती, कोणी केली होती, ती केली होती हनुमंतराव कुलकर्णी यांनी. कोणी केली होती, हनुमंतराव कुलकर्णी यांनी केली होती, याची स्थापना केली होती. ठीक आहे. नेक्स्ट पुढे बघा, आणि आर्यवाद समाज होता. ठीक आहे, याचे होते कोण कोण होते, अभ्यंकर होते, अभ्यंकर. नंतर होते श्रीधर परांजपे, जे काय ते प्रमुख व्यक्ती होते. ओके. सो आन्सर येतं आपलं काय, आन्सर बघा,
आन्सर येतं आपलं ऑप्शन नंबर 3 ते करेक्ट आन्सर असणार आहे. म्हणजे तुम्हाला गुप्त संघटना चाफेकर क्लब पुण्याचा, शिवाजी क्लब कोल्हापूरचा, आर्य बांधव समाज वर्धा नागपूरचा, अभ्यंकर सिद्ध परंपरेचे महत्त्वाचे होते. आणि कोल्हापूरचा जो क्लब होता शिवाजी क्लब कोणी स्थापन केला होता? हनुमंतराव कुलकर्णी यांनी स्थापन केला होता. ठीक आहे. गंगा देशपांडे कुठले ते? बेळगावचे होते. नेक्स्ट बघू पुढचा क्वेश्चन. नेक्स्ट, गोपाळ गणेश आगरकरांशी पुढीलपैकी कोणते वृत्तपत्रे संबंधित होती? ठीक आहे. गोपाळ गणेश आगरकर असं म्हणतात की जिवंत असताना स्वतःची प्रेतयात्रा पाहणारा समाजसेवक होता. त्यांचं नाव होतं गोपाळ गणेश आगरकर. समाजसेवा आधी असली पाहिजे, नंतर राजकारण करावं असं त्यांचं स्वतःचं मत होतं. ठीक आहे. आपल्या टिळकांचे स्नेही किंवा बॅचमेट आपण होतो. बरोबर. तर बघा गोपाळ गणेश आगरकर संबंधित पुढे कोणते वर्तमानपत्र होते? पहिलं बघा केसरी मराठा असणार आहे का? यस. केसरी मराठामध्ये काय होतं? संबंध होता. कारण ते काय होते? केसरीचे काय होते? ते संपादक होते. केसरीचे काय होते? संपादक होते. क्लिअर. पुढे वराड समाचार, यस, हा पण होता. कुठून व्हायचा तो? अकोला इथून काय होतं? त्याला प्रकाशित करायचे. का बरं? अकोला इथं काय होतं? मामाचं गाव होतं. ठीक आहे. पुढं सुधारक होतं का? यस, 1888चं सुधारक स्थापन केलं होतं. आणि स्वराज्य होतं का? तर नाही. फक्त ABC का असणार आहे? आन्सर असतं आपल्यामध्ये 1881 काय होतं? केसरी मराठा. कधी? 2 जानेवारी आणि 4 जानेवारी. 2 जानेवारी होतं मराठा आणि 4 जानेवारी होतं केसरी. ठीक आहे, लक्षात ठेवा. सो बघा खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर बघा ABC का असणं बरोबर असणार आहे, म्हणजे ऑप्शन 2 का असणं करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. तुला एक्स्ट्रा माहिती बघू आपण आगरकरांविषयी. बघा 1881 मध्ये काय केलं होतं? 80 न्यू इंग्लिश स्कूल स्थापना केली होती. न्यू इंग्लिश स्कूल कुठे आहे ती? टिळक रोडला आहे, बरोबर ना. दुसरं होतं ते म्हणजे काय? 1881 केसरी व मराठा वर्तमानपत्र. त्यानंतर 1883 नूतन मराठी विद्यालय स्थापन केलं होतं. त्याला विद्यापीठ झालं पुढचं त्याला नाव नूतन मराठी विद्यालय. त्यानंतर होतं 1884 डेक्कन एज्युकेशन सोसायटी. डेक्कन एज्युकेशन सोसायटी स्थापन केली होती. त्यानंतर अजून सांगतो आपण त्याच्यामध्ये 1888 होतं सुधारक वर्तमानपत्र त्यांनी सुरू केलं होतं. ठीक आहे. आता पुढे बघा त्याचे लेखक काय होते तर शिमग्याचा सण. ठीक आहे. स्त्रियांनी जॅकेट घातली पाहिजे का? ठीक आहे. पांचजन्याचा हंगाम, बकऱ्यांचा सुकाळ, असे त्याचे विविध प्रकारचे काय होते लेख होते. त्यामुळे जर विचारलं की लेख कोणाचा आहे तर शक्यतो आन्सर काय याचं आपले गोपाळ गणेश आगरकरचा का असं लेख असत होता. ठीक आहे. अजून काय होतं ते प्रिन्सिपल होते कधी 1892 ते 1895 काय होते 1892 ते 1895 काय होते ते प्रिन्सिपल होते. कुठले? फर्ग्युसन कॉलेजचे काय होते प्रिन्सिपल होते. ठीक आहे. त्यांचं पुस्तक त्याचं नाव होतं विकार विलसित. विकार विलसित किंवा विकार विलसित नाव त्यांनी काय होतं पुस्तक लिहिलं होतं. अजून कोणतं होतं डोंगरीच्या तुरुंगात. डोंगरीच्या तुरुंगात 101 दिवस. आणि का बरं त्यांना काय झाली ती तर बर्वे प्रकरणामुळे. ठीक आहे. लोकमान्य टिळकांना आणि कोणाला? गोपाळ गणेश आगरकरांना. ओके. सो हे होते आपले गोपाळ गणेश आगरकर. पुढे बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा आपण. खालील विवरण व्यक्ती ओळखा. इंडिया नावाचे वृत्तपत्र चालू केलं होतं. कोणतं होतं? इंडिया नावाचं वृत्तमानपत्र. बॉम्बे असोसिएशनची स्थापना कधी केली होती? 1852 मध्ये. ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कधी केली होती? 1866 मध्ये. सर्व कळ असते ते उत्तर काय असणार आहे. आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कधी होते ते? 1886, 1893 आणि 1906 यावेळेस काय होते अध्यक्ष होते. कोण असणार? सिंपल दादाभाई नौरोजी. हे काय होते व्यक्ती असणार आहे. बरोबर. आता बघा गोपाळकृष्ण होते काय होतं
भारत सेवक समाज 1905चा, आणि 1905 काय होते अधिवेशनाचे अध्यक्ष, कुठलं बनारसचं अधिवेशन होतं. ठीक आहे. त्यानंतर फिरोजशाह मेहता, बॉम्बे क्रॉनिकल, त्यात काय रोड कायद्यामध्ये काळा कायदा म्हणले होते. कोण होते? बेंजामिन हार्निमन. काय म्हणले ते? रोड कायदा काय तर काळा कायदा असं म्हटले होते. त्याला काय म्हणतात तर मुंबईचा सिंह म्हणतात, बरोबर. आणि त्याने काय होतं 1895 मध्ये काय केलं होतं तर बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन स्थापन केली होती. पुढे बघा दिनशा वांछा, हे काय होते? हे होते एक मवाळ नेते होते, मवाळ नेते होते. ठीक आहे. ओके. नेक्स्ट, सांप्रदायिकतेच्या वाढीसाठी कारणीभूत असलेल्या खालीलपैकी कोणती विधाने कोणाची आहेत? ठीक आहे. काय सांप्रदायिकता म्हणजे काय? स्वतःच्या धर्माचा विचार करणे, बाकीच्यांना काही विचार न करणे, म्हणजे स्वतः धर्म श्रेष्ठ कसा आहे हे सांगणं, याला म्हणतो आपण सांप्रदायिकता असं म्हणतो. तर बघा, हिंदू व मुस्लिम हे दोन्ही राष्ट्रीय असून ती विरोधी राष्ट्र आहेत. फोडा आणि झोडा हे धोरण हिंदुस्थानात अंमलात आणले पाहिजे आणि मुस्लिमांना हिंदूपासून अलग केलं पाहिजे. महात्मा गांधींची सविनय कायदेभंग चळवळ भारताच्या पूर्ण स्वातंत्र्याकरता नाही, परंतु भारतीय मुसलमानांना हिंदू महासभेच्या वर्चस्वाखाली आणण्यासाठी आहे. भारताला मातृभूमी मानणाऱ्यांचा भारत देश आहे. आता एक लक्षात घ्या, जर मला उत्तर येत नसेल, ठीक आहे, मला सपोज मला काहीच माहित नाही याविषयी की बा कोण काय म्हटलं, पण जर मी चौथं वाक्य असताना भारताला मातृभूमी मानणाऱ्याचा भारत देश आहे. आता बघा तुम्ही वाक्य वाचा. 4 व्यक्ती कोणते आहेत? प्राचार्य बेग, सर सय्यद अहमद खान, मोहम्मद अली जिन्ना आणि विदा सावरकर, विनायक दामोदर सावरकर. यापैकी कोणता व्यक्ती म्हणू शकतो की बा भारताला मातृभूमी मानणारा भारत देश आहे? ठीक आहे. समजा आपण सर सय्यद अहमद खानचं इनिशियल सोडलं किंवा मोहम्मद अली जिन्नाचं इनिशियल सोडलं, तर यापैकी एकही व्यक्ती म्हणू शकत नाही की भारताला मातृभूमी मानणाराचा भारत देश आहे असं म्हणणारे कोणी नाही. यांचं काय होते बघा, हे तिन्ही व्यक्ती काय होते? हे होते सांप्रदायिक व्यक्ती होते. मोहम्मद सर सय्यद अहमद खान असेल किंवा मोहम्मद अली जिन्ना, काय होते? सांप्रदायिक. काय होते? ते मुस्लिमांची री ओढणारे होते. ठीक आहे. एक तुम्हाला सांगतो. ठीक आहे. म्हणजे काय की मुस्लिमांचा काय झाला पाहिजे? विकास झाला पाहिजे. ठीक आहे. ते काय होतं? हिंदूच्या मागे पडता कामा नये असं कोणाचं म्हणणं होतं? तर या तिघांचं होतं, मोहम्मद अली जिन्ना, सर सय्यद अहमद आणि प्राचार्य बेग यांचं. तर बघा, विनायक दामोदर सावरकर काय होते? यांचं हे वाक्य येऊ शकतं की भारतात काय म्हटलं पाहिजे आपण? भारताला मातृभूमी मानणारा भारत देश असला पाहिजे. विनायक दामोदर सावरकर काय असणार आहे? हे वाक्य असणार आहे. ठीक आहे. तर बघा, भारताला मातृभूमी मानणाऱ्याचा भारत देश आहे म्हणजे विदा सावरकर चौथं वाक्य म्हणले होते, तर सिंपल आन्सर निघतं बघा. विदा सावरकर दिसतं आपल्याला, ऑप्शन नंबर 2 ह्याचं असणं करेक्ट आन्सर असणार आहे. म्हणजे भले मला उत्तर माहिती नसू द्या, लॉजिक लागतं. ठीक आहे. की विदा सावरकर काय होते तर भारताशी काय भरपूर त्यांना प्रेम होतं. ठीक आहे. त्यामुळे त्यांनी काय होतं? हे वाक्य काय असं म्हटलं असणार आहे असं आपल्याला गेस लावतो तो, आणि ते वाक्य असणं बरोबर असणार आहे. बघा, प्राचार्य बेग म्हणले होते हिंदू व मुस्लिम दोन्ही राष्ट्र काय नसून ती कशी विरुद्ध राष्ट्र. कोण म्हणले होते? प्राचार्य बेग म्हणले होते. प्राचार्य बेग, त्यांचं नाव होतं थिओडर बेग होतं. हे संबंध काय होता? अलीगड मुस्लिम विद्यापीठ संबंध काय होते? अलीगड मुस्लिम विद्यापीठाचे ते काय होते? प्राचार्य होते. ठीक आहे. पुढे नेक्स्ट, फोडा आणि झोडा हे धोरण हिंदुस्थान अंमलात आणले पाहिजे आणि मुस्लिमांना हिंदूपासून काय केलं पाहिजे? अलग केलं पाहिजे. कोण म्हणलं होतं? ते म्हणले ते ऍक्च्युली थांबा एक मिनिट, हे म्हणले होते कोण? हे म्हणले होते सर सय्यद अहमद खान. ते आपलं रॉंग झालं ते सांगताना. सर सय्यद अहमद खान म्हटले काय तर हिंदू आणि मुस्लिम काय दोन्ही विरोधी राष्ट्र आहे. बविदा बघा, फोडा आणि झोडा हे धोरण हिंदुस्थानात अंमलात आणलं पाहिजे आणि मुस्लिमांना हिंदूपासून काय केलं? अलग केलं पाहिजे. कोण म्हणले होते? हे बेग म्हणले होते. प्राचार्य बेग म्हणले होते. पुढे बघा, हिंदू महासभेच्या वर्चस्वाखाली आणण्यासाठी आहे असं कोण म्हणलं होतं? बघा, महात्मा गांधींची सविनय कायदेभंग चळवळ भारताच्या पूर्ण स्वातंत्र्याकरता नाही, परंतु भारतीय मुसलमानांना हिंदू महासभेच्या वर्चस्वाखाली आणण्यासाठी आहे असं कोण म्हणलं होतं? तर ते म्हणले होते मोहम्मद अली जिन्ना म्हटले. MA जिन्ना हे असं वाक्य म्हटले होते. म्हणजे बघा, जरी मला उत्तर माहित असणं काय होतं तरी मला एक लॉजिक लावता होतं की बाबा विदा सावरकर काय होते तर हिंदू विरोधी अजिबात नव्हते. ठीक आहे. त्यांना काय होतं?
देशावरती काय होतं, अतिशय जास्त प्रेम होतं, बरोबर. आणि बाकीचे 3 लोक, प्राचार्य बेग, सर सय्यद अहमद खान आणि मोहम्मद अली जिना, हे काय होते, यांनी मुसलमानांची काय होती, यांनी जास्त त्यांना काय होतं, आपण म्हणतो की ते रिओर्ड आहे त्यांच्याली, की मुसलमानांचा विकास झाला पाहिजे, झाला तसं, ठीक आहे. सो बघा आन्सर येतो ऑप्शन नंबर 2 हे असं करेक्ट आन्सर असणार आहे. म्हणजे बघा इथं मला लॉजिकली पण क्वेश्चन काय होतो, सॉल्व्ह होत असतो, ठीक आहे. लॉजिक डेव्हलप करा, ही बी गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पुढे 1 नोव्हेंबर 1866 रोजी स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशनचा उद्देश काय होता. ईस्ट इंडिया असोसिएशन स्थापन कधी झाली होती, ती झाली होती लंडन या ठिकाणी. कोणी केली होती, दादाभाई नौरोजी यांनी. आणि या संघटनेची स्थापना जी शाखा होती काय होती, ती होती मुंबई या ठिकाणी. आणि चे अध्यक्ष होते कोण होते, भाऊदाजी लाड का होते अध्यक्ष होते, भाऊ दाजी लाड हे काय होते, याचे अध्यक्ष होते, ठीक आहे. आता बघा ऑप्शन आहे स्त्री शिक्षण, राजकीय शिक्षण, लोकशिक्षण आणि धार्मिक शिक्षण. तर बघा एकूण जे त्याचा आन्सर असलं पाहिजे फक्त लोकशिक्षण का असणं महत्वाचं होतं. राजकीय शिक्षणामध्ये त्यावेळेस काय होतं, त्यावेळेस तेवढं या घटकाला तेवढं महत्वाचं नव्हतं. लोकशिक्षण म्हणजे काय, पीपल्स एज्युकेशन काय होतं, महत्वाचं होतं. तर कोणतं विधान असं फक्त सी का असणार, याचं बरोबर असणार ऑप्शन नंबर 3 लोकशिक्षण इज द करेक्ट आन्सर. मुंबईत का अध्यक्ष होते, तर डॉक्टर आपले कोण होते, भाऊदाजी लाड होते अध्यक्ष होते. सो ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. बॉम्बे प्रेसिडेन्शियल असोसिएशन संस्थेची खालीपैकी कोणते एक समिती होते. बघा सिंपल क्वेश्चन आहे. बॉम्बे प्रेसिडेन्शियल असोसिएशन आपण कधी 1885 ला. कोण 3 लोक होते, पहिले होते फिरोज शाह मेहता, पहिले कोण होते, फिरोज शाह मेहता होते. दुसरे होते तय्यबजी, तिसरे होते तेलंग. यांना काय म्हणतात, यांना म्हणतात ब्रदर इन लॉ असं म्हणतात. काय म्हणतात, ब्रदर इन लॉ असं म्हणतात. बघा फिरोज शाह मेहता, बदून तय्यबजी आणि न्यायमूर्ती तेलंग हे काय होते, तर या संस्थेशी संबंधित होते. सो बघा BCD का असणार आहे, करेक्ट असणार ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर, ठीक आहे. तय्यबजी काय होते, 1887 काय होते, अध्यक्ष होते. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्यात 1911 ते 1921 या दशकामध्ये लोकसंख्या वाढ ऋणात्मक होती. याचे कारण काय होते, त्या काळातील कमी जन्मदर, साथीच्या रोगामुळे मृत्यूदरातील वाढ, पुरामुळे झालेले मृत्यू आणि औद्योगिकरणाचा अभाव. त्याचं जे आन्सर असणार आहे, मला वाटतं याचा आन्सर असता पाहिजे साथीच्या रोगामुळे मृत्यूदरातील काय वाढ, हे काय होतं महत्वाचं कारण होतं. ऑप्शन नंबर 2 का असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे, ठीक आहे, बरोबर. आता जाब व्यवस्थित पाहिलं ना, तर 1911 ते 1921 हा काळ काय होता, या काळामध्ये काय होतं, तर साथीचे रोग म्हणजे कोणते, प्लेग, त्यानंतर त्यास काय होतं, हिवताप जो होता, ताप काय त्याला पर्टिक्युलर आजार होता का, ठीक आहे, त्याला काय स्पॅनिश फ्लू म्हणतात. हा यस, इट्स नोन ॲज अ स्पॅनिश फ्लू आजार आला होता, ठीक आहे. त्यावर दुष्काळ पण होते. आणि या सगळ्या गोष्टी म्हणून काय आलं, की त्या काळामध्ये लोकसंख्या आली, त्याची काली ऋणात्मक वाढ झाली होती 1911 ते 1921. तुम्हाला विचारलं की लोकसंख्येचा विस्फोट कधी झाला होता, तो झाला 1971 ते 1981. जवळपास किती होतं, 24.80% काय होती, वाढ होती. याला म्हणतो आपण पॉप्युलेशन एक्सप्लोजन असं म्हणतो. हे पण पाठ ठेवा, ठीक आहे, क्लिअर आहे. ऑप्शन 2 इज द करेक्ट आन्सर. पुढे महाराष्ट्र राज्य कृषी बाजार मंडळाची स्थापना टिंबटिंबमध्ये झाली. ऑप्शन 1 आहे 1980, 1987, 1988 आणि 1983. बघा महाराष्ट्र राज्य कृषी बाजार मंडळ हे स्थापना झाली होती, कधी झाली होती, 1884 मध्ये. स्थापना कधीची, 1884 होती. आणि असं ऑप्शन इथं कुठंच दिसत नाही, म्हणून ऑप्शन काला इथे का ऑप्शन काला होता, क्वेश्चन काला हॅश झाला होता, क्वेश्चन काला हॅश झाला होता. त्यामध्ये कधी, तर 1884 मध्ये स्थापन झाली होती, ठीक आहे. भारतात टिंबटिंब या पिकाला सुवर्ण तंतू, बघा क्वेश्चन नीट बघा, काय विचारले, काय विचारले, गोल्डन फायबर, काय विचारले, गोल्डन फायबर विचारलंय. कोणतं आहे बघा,
पहिले ताग, लोकर, कापूस आणि रेशीम. ठीक आहे. तर बघा ताग झालं, लोकर आहे, कापूस आणि रेशीम आहे. तर बघा याचं उत्तर असलं पाहिजे ताग. काय असलं पाहिजे? ताग काय असणार आहे? याचं उत्तर असणार गोल्डन फायबर कोणतं आहे? ताग आहे. आता कापूस बघ, कापूस काय आहे? कापूस आहे सिल्वर फायबर. काय आहे? सिल्वर फायबर आहे. ठीक आहे. रेशीम काय आहे? ठीक आहे, रेशीम काय होऊ शकत नाही, ती देत नाही. ठीक आहे. याला काय म्हणतात? सिल्क रिव्होल्यूशन. याला काय म्हणतो आपण? सिल्क रिव्होल्यूशन म्हणतो. लोकरचं काय? सिंपल लोकर म्हणजे काय? ते आपण मेंढीच्या ह्याच्यामध्ये म्हणतो बघा, केसाचं काय लोकर असतं, बरोबर ना. तर आता काही मत सांगतो बघा. पहिलं आहे, नाव सांगतो बघ. पहिले आहे ग्रीन रिव्होल्यूशन म्हणजे काय? अन्नधान्य. ब्लू रिव्होल्यूशन मासे उत्पादन वाढवणे. तिसरी असते ती असते काय? तिसरी असते ब्लॅक रिव्होल्यूशन. ब्लॅक रिव्होल्यूशन म्हणजे काय करणं? तर पेट्रोलियम पदार्थाचं उत्पन्न वाढवणं. त्यानंतर अजून काय असतं? ग्रीन झालं, ब्ल्यू झालं, ब्लॅक झालं. त्यानंतर असते गोल्डन रिव्होल्यूशन म्हणजे काय? तेल म्हणजे कोणतं पाम तेल वगैरे याचं उत्पन्न वाढवणे. त्यानंतर असते अजून काय असतं? पिंक रिव्होल्यूशन. तर काय अर्थ? कोळंबींचं उत्पादन वाढवणे. ते मासे असतं बघा, कोळंबी. ठीक आहे. अजून काय असतं? ग्रीन, ब्ल्यू, ब्लॅक, गोल्डन. अजून सिल्वर रिव्होल्यूशन. सिल्वर म्हणजे काय? अंडी उत्पादन वाढवणे. आपण त्याच्या काय म्हणतो? चंद्रिकांत म्हणतो, बरोबर. अजून काय असतं? ठीक आहे, हे पाठ ठेवा, बाकीच्या गोष्टी असतात पण आठवत नाही आता. ग्रीन, ब्ल्यू, ब्लॅक, गोल्डन, पिंक, सिल्वर. त्यानंतर सिल्वर फायबर कोणते असते? कापूस. सिल्क रिव्होल्यूशन असते रेशीमचं. हे असतं गोल्डन फायबर रिव्होल्यूशन. गोल्डन फायबर रिव्होल्यूशन असतं. ठीक आहे. सो असं ताक हे काय असणार? करेक्ट आन्सर असणार आहे. पुढे बघा नेक्स्ट. पुढील विधाने योग्य की अयोग्य? योग्य की अयोग्य विचारलं आपलं, चुकी बरोबर विचारलंय. शेतीच्या व्यापारीकरणामुळे भांडवलदारी शेती प्रक्रियेला काय आले? उत्तेजन मिळालं नाही. वाक्य काय असणार आहे? भेटलं होतं, मिळाले आहे पाहिजे नव्हतं. बिकॉज ऑफ दिस व्यापारीकरण म्हणजे आपण म्हणतो कमर्शियलायझेशन ऑफ क्रॉप्स असं म्हणतो. म्हणजे जे पिकं काय होतात, जास्त नफा भेटतो कशामध्ये? व्यापार तत्वावरती. फॉर एक्झाम्पल काय बघा, कापूस, त्यानंतर काय? ऊस, नीळ. हे काय होते? हे व्यापार तत्वावर घेणारे पिकं होते. शेतीच्या व्यापारीकरणामुळे भाडे तत्वावरील वहिवाट, वाटे हिस्स्यामध्ये जमीन लागवड प्रमाण आले वाढले का? नाही. बघा वहिवाट म्हणजे काय? इथे काय आलं पाहिजे होतं? इथे काय आलं? काय घटलं पाहिजे होतं? प्रमाण काय वाढलं? घटणार होतं. का सांगतो बघा, कारण की ह्या कामाला काय आलं की हा जो पॉईंट होता इथे काय आलं, यामध्ये काय आलं? जी यांत्रिक शेती हिचं प्रमाण काय आलं? वाढलं होतं. पण हे जे होतं वहिवाट म्हणजे काय? समजा फॉर एक्झाम्पल आपल्या समजा घरी समजा 2 भाऊ आहेत, बरोबर ना. प्रत्येकाला 5-5 एकर जमीन आहे, बरोबर आहे. आता मला सांगा 5 एकर जमिनीवरती आपण यांत्रिक शेती करू शकतो का? नाही. तर शेतकरी कमीत कमी 100 एकर किंवा 200 एकर काय असं क्षेत्र असलं पाहिजे. तिथं काय आपल्या यांत्रिक शेती काय करता येते. त्यामुळे ऑफकोर्स काय झालं, हा जो भाग होता याचं प्रमाण काय असणार आहे? घटला असणार आहे. त्यामुळे बघा ए विधान काय चूक आहे आणि बी विधान काय असणार आहे? चूक असणार आहे. सो बघा आन्सर येतं आपलं काय? ए अँड बी दोन्ही विधान काय चुकीचे आहेत. ऑप्शन नंबर 4 ए विधान ऑप्शन नंबर थांबा, दोन्ही विधाने काय चुकीचे आहेत. म्हणजे ए आणि बी योग्य विधाने नाहीत, म्हणजे काय ते चूक आहेत. ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. पुढे बघा नेक्स्ट. महाराष्ट्रामध्ये लोहखनिजाचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळतात? पहिला आहे वर्धा, नाशिक. आज सिंपल सांगतो बघा की नाशिकमध्ये सापडलं का? तुम्ही कधी पाहिलं का? नाशिक नाव आलंय की बा लोहखनिज सापडलं, कोळ सापडला. बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये ना, आपण महाराष्ट्र नकाशा पाहिला व्यवस्थित, तर हा जो पट्टा आहे कोकणचा पट्टा आणि थोडाफार कोल्हापूर वगैरे भाग आणि हा विदर्भाचा पार्ट. ठीक आहे. या भागामध्ये काय होतं? सर्व जास्त खनिज संपत्ती सापडते, बाकीच्या भागामध्ये तेवढी संपत्ती सापडत नाही. इथं क्लिअर सर्वांना? आता बघा महाराष्ट्रामध्ये लोहखनिजाचे साठे खालीपैकी कोणत्या जिल्ह्यात सापडतात? वर्धा, नाशिक, बुलढाणा आणि सिंधुदुर्ग. कुठे सापडणार आहे? ऑफकोर्स कुठे सापडतील? ते कुठे सापडतील? सिंधुदुर्ग ठिकाणी लोहखनिजाचे साठे सापडणार आहे. वर्धा, नाशिक, बुलढाणा सापडणार नाही.
ठीक आहे. आता बघा जर क्वेश्चन विचारला की आपला कशा होते, तो आहे खनिजे व संपत्ती, खनिज संपत्तीवरती हा प्रश्न विचारलेला आहे. खनिज संपत्ती प्रश्न विचारला. आता बघा काय काय असलं पाहिजे, तर मूव्ह करतो थोडस, ठीक आहे, इकडे घेऊ आपण. बघा स्टार्ट करू. पहिलं बघायचं बघा की आपला जो महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्राचे बघा काय जवळपास फक्त 12% भागामध्ये काय होतं, लोक काय सापडतात आपल्याला, खनिजे सापडतात. काय होतं, खनिजे सापडतात. कोणता भाग आहे तो आहे विदर्भ, आणि दुसरा आहे दक्षिण कोकणचा भाग. इथे काय होतं, महत्वाचे प्रामुख्याने खनिजे सापडतात. हे पार्ट असलं पाहिजे, हे कॉमन सेन्सचा गोष्ट, ठीक आहे. आता बघा आपलं उत्पन्न पाहिलं तर सर्वात जास्त उत्पन्न जे होतं ते होतं मॅग्नीजचं. महाराष्ट्रामध्ये मॅग्नीज काय होतं, सर्वात जास्त उत्पन्न होतं. ते असतं जवळपास किती, ते असतं 40%. दुसरं असतं ते म्हणजे काय, ते आहे बॉक्साईट. दुसरं असतं बॉक्साईट, ते जवळपास असतं कुठं बघा. आता मॅग्नीज कुठं सापडणार, ते सापडणार विदर्भ आणि कोकणमध्ये. कुठं सापडतं, विदर्भ म्हणजे काय, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर या भागामध्ये. कुठं सापडतं परत, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या ठिकाणी. पुढे बॉक्साईट कुठं सापडतं जवळपास, ते असतं 21%. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, त्यानंतर कोल्हापूर, ठीक आहे, इथे काय होतं, हे सापडतं. त्यानंतर क्रोमाइट आपलं बॉक्साईट, ठीक आहे, सापडतं. बॉक्साईट त्यानंतर असतं लोह खनिज, ते आहे जवळपास 20% प्रमाणे. आणि सापडतं कुठं बघा, ते सापडतं विदर्भ म्हणजे नागपूर, भंडारा, त्यानंतर चंद्रपूर आणि गडचिरोली या ठिकाणी. आणि कुठं सापडतं अजून, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या ठिकाणी, ठीक आहे. 1, 2, 3, 4 नंबर जे असतं ते असतं, ते आहे आपलं कोणतं आहे, ते आहे कायनाईट. कोणतं आहे, कायनाईट आहे. ते आहे जवळपास किती, 15%. सापडतं कुठं बघा, ते सापडतं कुठं, भंडारा आणि गोंदियामध्ये. कुठं सापडतं, भंडारा आणि गोंदिया या ठिकाणी सापडतं, ठीक आहे. त्यानंतर 5वं जे आहे ते आहे कोणतं, ते आहे क्रोमाइट. ते सापडतं किती, 10%. आणि त्याचे जिल्हे कोणते आहेत, ते आहे भंडारा आणि गोंदिया. पुढे आहे 6वं, ते आहे चुनखडी. ती सापडते आपल्या कुठं, ती सापडते 9%. आणि महत्त्वाचं ठिकाण कोणते, वणी म्हणजे यवतमाळ ठिकाणी, यवतमाळ, त्यानंतर चंद्रपूर आणि गडचिरोली, ठीक आहे. 7वं जे असतं ते आहे डोलामाइट. ते सापडते किती, 1%. आणि जे ठिकाण कोणते, ते आहे नागपूर, त्यानंतर चंद्रपूर, त्यानंतर आहे यवतमाळ, आणि नंतर भेटतं रत्नागिरी या ठिकाणी, ठीक आहे. म्हणजे बघा तुम्हाला काय भेटत असतं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त नुकसान पडतं मॅग्नीज किती टक्के, 40%. दुसरं असतं बॉक्साईट 21%. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूर. इकडून सापडतं भंडारा, गोंदिया, नागपूर, नंतर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी, ठीक आहे. बॉक्साईट कुठं सापडतं, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर. लोखंड सापडतं 20% विदर्भाने म्हणजे नागपूर, भंडारा या ठिकाणी. कायनाईट सापडतं 15% कुठं, भंडारा, गोंदिया. क्रोमाइट सापडतं भंडारा, गोंदियामध्ये 10%. चुनखडी सापडते यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये. आणि डोलामाइट सापडतं 1%. कुठं सापडते, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर आणि रत्नागिरी या ठिकाणी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी, ठीक आहे. सो लक्षात ठेवा, हे महत्त्वाची खनिजे महत्त्वाचे आपल्याला माहिती असले पाहिजे. पुढे महाराष्ट्रातील शेती क्षेत्रासंबंधित काही समस्या खालील दिलेल्या आहेत. त्यापैकी कोणती समस्या, बघा काय विचारलंय, सामाजिक स्वरूपाची नाही, सोशल प्रॉब्लेम नाही असं विचारलं त्यांनी, सामाजिक स्वरूपाची नाही. पहिले बघा, हवामानाची प्रतिकूल परिस्थिती विचारलेली म्हणजे सामाजिक स्वरूपाची आहे विचारलं बघा, ठीक आहे. काय विचारलंय, सामाजिक स्वरूपाची आहे, सोशल प्रॉब्लेम विचारते त्यांनी.
ठीक आहे, बघा नीट लक्ष द्या. पहिलं हवामानाची प्रतिकूल परिस्थिती, हे काय असतं रे, हे झालं, हे आहे आपलं हवामान समस्या, बरोबर. हे असणार आहे का, नाही. पुढे मर्यादित कृषी संशोधन, हे असू का, नाही. हे काय, हे काय, हे आपलं आर्टिफिशियल कृत्रिम पद्धतीने, हे पण असणार आहे. पुढं आर्थिक भांडवलाचा अभाव, ठीक आहे, हे काय, तर हे अविकसित देशाचे काय असणार आहे, हे काय समस्या आहेत. पुढे बघा शेत जमिनीचं विभाजन, यस, हे काय असणार आहे, आपली काय असणार आहे, सामाजिक समस्या असणार आहे. आपण त्याला म्हणतो तुकडेकरी म्हणतो का आपण, तुकडेकरण किंवा तुकडीकरण असं म्हणतो. म्हणजे समजा एक आई वडील आहे, बरोबर ना, त्यांना काय 2 मुलं होतात, त्यांना परत का डिव्हिजन काय होतं, तर अर्धे येतात, पहिल्यांदा 2 मुलं, म्हणजे इथं का जमिनीचं काय होतंय, तुकडीकरण होतंय, बरोबर ना. म्हणजे काय, ही काय सामाजिक समस्या आहे. ठीक आहे, ही काय, बाकीच्या दोन्ही काय ती आहेत, ही आहेत आर्थिक समस्या किंवा भांडवली समस्या आहे. आणि हे काय, हे संशोधनात्मक, म्हणजे आपल्याकडे सायंटिस्ट वगैरे नाही, त्यामध्ये संशोधन समस्या असणार आहे. सो बघा असं राहतं आपलं शेत जमिनीची विभाजन, ही काय सामाजिक स्वरूपाची समस्या आहे. ठीक आहे, म्हणजे बघा समजा कौटुंबिक कलह असतील, बरोबर ना, किंवा मग शेत जमिनीचे विभाजन असेल, बरोबर, किंवा मग सामाजिक एकोपा नाही आहे जमीन करण्यासाठी, ते का असं कोणत्या सामाजिक समस्या असतात. ठीक आहे, सो याचा आन्सर असणार ऑप्शन नंबर 4, शेत जमिनीचे विभाजन का असणार आहे, करेक्ट असणार. पुढे बघा 2019 नुसार भारतातील देशांतर्गत उत्पादनातील पर्यटनाचा वाटा किती टक्के आहे, पर्यटनाचा वाटा किती टक्के आहे. ऑप्शन आहे 1 9.0, 8.4%, 7.3% आणि 9.34%. बघा यावेळेस काय असतं, ज्यावेळेस 2 आकडे सिमिलर दिलेत ना, त्यापैकी उत्तर असतं. हे एक लॉजिक आहे. ज्यावेळेस एखादं ऑप्शन आपलं उत्तर माहित नाही, काय होऊ शकतं, ज्यावेळेस असे दोन्ही ऑप्शन बरोबर असतात त्यावेळेस बघायचं की 2 ऑप्शनपैकी एक उत्तर असतं पाहिजे. ठीक आहे, आता तुम्हाला कोणतं मारायचं, 9.0% मारायचं का 9.34% मारायचं, तुमच्यावर डिपेंड आहे. तर याच्यामध्ये तुम्ही कोणतं म्हणू शकतात, आन्सर याचा आहे 9.34%. ठीक आहे, याला काय सिमिलॅरिटी थेरी म्हणतात. म्हणजे सध्या ऑप्शन दोन्ही ऑप्शन सारखेच आहे. सपोज फॉर बघा की हा क्वेश्चन होता की वर्तमानपत्राचा मुक्तिदाता कोण आहे, वर्तमानपत्रांचा मुक्तिदाता कोण होतं, असा प्रश्न आपला इतिहासमध्ये विचारला होता. आणि ऑप्शन होते एक होतं चार्ल्स मेटाकॉफ आणि दुसरं होतं थिओफिलस मेटाकॉफ, असे 2 ऑप्शन होते. जर एखाद्याला माहित नाही की मेटाकॉफ आहे की नाही, काय करायचं, 2 ऑप्शन दिसतं, मेटाकॉफ दिसते, 2 पैकी एक उत्तर असतं. ठीक आहे, आता जर एखादा अभ्यास चांगला असतो का, चार्ल्स मेटाकॉफ थिओफिलस नाव नव्हतंच, सो आन्सर येतं आपलं चार्ल्स मेटाकॉफ. ठीक आहे, सेम इथं कंडिशन आहे, इथं 9% दोन्ही पण आहे, तुम्हाला जे वाटतं ते मारायचं असतं, शक्यतो पॉईंटमध्ये आन्सर मारायचे. 9.34% काय होतं, पर्यटनाचा वाटा होता. ठीक आहे, माझं काय काय महत्वाचं बघा, पर्यटनमध्ये काय, तर भारतीय पर्यटन आणि महाराष्ट्रातील पर्यटन महत्वाचं आहे. बघा काय करायचं, पहिलं बघायचं की पर्यटन जे होतं, एक मिनिट, आपलं बघा पर्यटन राजधानी कोणती रे महाराष्ट्राची, छत्रपती संभाजीनगर, ही काय पर्यटन राजधानी आहे. बर, पर्यटन जिल्हा कोणता आहे, तो आहे सिंधुदुर्ग, बरोबर. पर्यटनच्या अहवालानुसार काय, तर 2022 मध्ये काय, तर भारत किती नंबरला आहे, 2022चा जो अहवाल त्यानुसार काय, भारत कितवा आहे, भारत नाही महाराष्ट्र कितवा आहे, महाराष्ट्र देशी पर्यटक संख्येमध्ये कितवा आहे, तो आहे 5वा, कितवा आहे 5वा आहे. आणि परदेशी जे पर्यटक येतात त्यामुळे कितवा आपण, भारत आहे 2रा. ठीक आहे, मग पहिला कोण येतं विदेशीमध्ये, तो आहे यूपी, आणि इथं पण कोण आहे, यूपीच आहे. क्लिअर आहे, सो लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. अजून मला सांगतो बघा,
महाराष्ट्र पर्यटन धोरण जर प्रश्न विचारतो मला की महाराष्ट्र पर्यटन धोरण कधीच होतं, तर ते होतं 2016चं. कधीच आहे? 2016चं आहे. ठीक आहे, हे पाठ ठेवा. धोरण कधीच आहे? 2016चं आहे. नेक्स्ट बघू. खालीलपैकी एक भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील महत्वाचे बंदर आहे. आता बघा, मी डायग्राम सरळ काढतो इथे. ठीक आहे, हा आहे आपला भारताचा नकाशा. ऍक्च्युली आपला अजून थोडं खाली घेऊ, कारण कसं आपल्याला अजून बी खाली आलं पाहिजे. ठीक आहे, आणि इथं आपला अंदमान निकोबार आहे. ठीक आहे ना, हे ठीक आहे. आता बघा, खालीलपैकी कोणतं बंदर पश्चिम किनारपट्टीवर म्हणजे कोणत्या या भागाचं? ठीक आहे, ही आहे आपली पश्चिम किनारपट्टी. आता जर आपलं थोडंफार जे लॉजिक असेल की आपल्याला माहिती आहे की शहरं कुठे कोणते आहेत, तरी उत्तर निघतं. आणि आहे आपली पूर्व किनारपट्टी. बरोबर. आता बघा, हे सर्व वरती जे आहे गुजरातमध्ये, ते कोणतं आहे? ते आहे आपलं कोणतं आहे? कोणतं असणार आहे? कांडला बंदर असणार आहे. बरोबर आहे. त्याच्या खाली कोणतं आहे? इथं आहे मुंद्रा. हे काय एक प्रायव्हेट बंदर आहे. त्यानंतर खाली जे आहे मुंबईकडे, ते आहे JNPT, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट. ठीक आहे. त्यानंतर त्याच्या खाली कोणतं आहे? त्याच्या खाली आहे मुंबई बंदर. ठीक आहे. त्यानंतर खाली जे येतं ते म्हणजे मार्मगोवा, गोवा या ठिकाणी मार्मगोवा. बरोबर. त्यानंतर येतं मँगलोर, कुठं आलं? ते कर्नाटकमध्ये. त्यानंतर खालचं बंदर जे आहे ते आहे कोची बंदर आहे. कुठं आलं? ते केरळ या ठिकाणी. कोणतं आलं? कोची बंदर आलं. ठीक आहे. इकडे बघा, इकडे जे वरती दिसतं तुम्हाला सर्वात वरती जे असतं ते आहे वेस्ट बेंगॉलमध्ये आहे हल्दिया. कोणतं बंदर आहे? हल्दिया बंदर आहे. त्यानंतर खाली जे आहे ते आहे पॅराद्वीप. पॅराद्वीप कुठं आलं? ते ओडिसा या ठिकाणी. त्याच्या खाली जे आहे ते आहे विशाखापट्टणम. ते आलं आंध्र प्रदेशमध्ये. त्याला आपण वायझॅक पण म्हणतो, कारण आपण वायझॅक पण म्हणतो. त्याच्या खाली येतं ते येतं एन्नोरे. कोणतं येतं? एन्नोरे. ठीक आहे. त्याच्या खाली जे येतं, त्याच्या खाली जे येतं ते कोणते? ते आहे तुतीकोरीन. कोणते? तुतीकोरीन आहे. ठीक आहे. ठीक आहे. आणि अजून कोणते येते? चेन्नईचं बंदर पण आहे, चेन्नई. ठीक आहे. आता खाली जे येते ते कोणतं आहे? इथं आहे पोर्ट ब्लेअर. कोणतं आहे? पोर्ट ब्लेअर ही जी राजधानी इथे काय? ठीक आहे. तर बघा, आता विचारलं त्यांनी काय की खालीलपैकी एक भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील महत्वाचे बंदर आहे. कोणत्या पश्चिम किनारपट्टी? सिंपल आहे, कांडला. हे बाकीचे कुठे आहेत? हे आहेत पूर्व किनारपट्टी. कुठे आहेत? पूर्व किनारपट्टीवरती बाकीचे सर्व आहेत. आता हे JNPT काय? सर्वात मोठे काय? कंटेनर बंदर आहे. कोणतं आहे? कंटेनर बंदर आहे. ठीक आहे. कांडल्यामध्ये काय होतं? कांडला बंदर काय? त्याचं नाव काय आलं? मदन मोहन मालवीय. आपलं हे जे मदन मोहन मालवीय, त्यांचं नाव काय दिलं त्यांनी? नाव काय त्यांचं? ठीक आहे, नाव आठवत नाही एक्झॅक्टली मला सध्या, पाठव सांगतो. ठीक आहे. तर JNPT काय? कंटेनर बंदर आहे. हे जे आहेत कोणतं? वायझॅक हे काय? सर्वात खोल बंदर आहे, सर्वात खोल बंदर आहे. हल्दिया काय? तर नदीवर असणार किंवा अंतर्गत भागामध्ये असणारं बंदर आहे. कोणतं? हल्दिया नावाचं बंदर आहे. पूर्वी काय? कलकत्ता पण होतं, कलकत्ता बंदर. ठीक आहे. क्लिअर आहे. सो लक्षात ठेवा, हे आहेत बंदरे महत्वाचे, पाठ ठेवा. ठीक आहे. नेक्स्ट, महाराष्ट्रात मे महिन्यात सरासरी तापमान सर्वात जास्त टेम्परेचर प्रदेश असतात. बघा, हे कॉमन सेन्सचं क्वेश्चन आहे. मे महिन्यामध्ये सर्वात जास्त तापमान कुठे असणार आहे? आता एक लक्षात घ्या की हा आपला समुद्र किनारा आहे, अरबी समुद्र. ठीक आहे. हा आहे आपला महाराष्ट्राचा नकाशा. आज जसं आपण कुठं करू, इकडून इकडे जाऊ, म्हणजे कोकण, नंतर मराठवाडा आणि नंतर विदर्भ. तर टेम्परेचर काय होत असतं? वाढत जातं. बघा इथं काय होतं?
टेम्परेचर काय असतं, अतिशय काय असतं, एक्स्ट्रीम असतं. इट हॅज व्हेरी एक्स्ट्रीम टेम्परेचर. सिंपल लॉजिक सांगतो बघा. इथे काय असतं, विदर्भ काय असतं टेम्परेचर काय असणार आहे, सर्वात जास्त असणार आहे. कोणापेक्षा, मराठवाड्यापेक्षा. म्हणजे मी जर म्हटलं की सर्वात जास्त टेम्परेचर कोणाचं असतं, विदर्भाचं. 2 नंबर असतं मराठवाड्याचं, 3 नंबर असतं कोकणचं. तर मे महिन्यामध्ये सर्वात जास्त टेम्परेचर कोणाचं असणार आहे, तर पूर्व विदर्भाचं असणार आहे. कोणाचं असणार आहे, पूर्व विदर्भाचं असणार. ऑप्शन नंबर 4 याचं काय असणार आहे, करेक्ट असं असणार. एकदम सोपं क्वेश्चन होता. ठीक आहे, पुढे नेक्स्ट. भिलाई लोह आणि पोलाद उद्योग स्थित असलेले राज्य कोणते. भिलाई लोह पोलाद आणि कोणतं, ठीक आहे, भिलाई लोह पोलाद. भिलाई कुठे आहेत, ठीक आहे, कुठे आहेत ते. ऑप्शन 1 आहे पश्चिम बंगाल, ओडिसा, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश. आपल्याला माहिती आहे की दुसरी जी योजना होती, दुसरं पंचवर्षीय योजना, यामध्ये काय होतं, काही लोह पोलाद उद्योग काय केले, स्थापन केले होते. पहिला होता तो होता भिलाई, तो होता छत्तीसगडमध्ये. कुठं होता, छत्तीसगडमध्ये होता. ठीक आहे. दुसरा होता, आता हा कुठं स्थापन केला होता, हा केला होता आपण USSRच्या मदतीने, म्हणजे त्यावेळेच्या सोव्हिएत रशियाच्या मदतीने. दुसरा होता तो म्हणजे काय, तो होता राऊरकेलामध्ये, राऊरकेला. हा होता कुठे, तो होता ओडिसा या ठिकाणी. कुठं होता, ओडिसा या ठिकाणी. मध्ये कोणी केली होती, आपला जर्मनी केली होती. कोणी ती, जर्मनीमध्ये केली होती. तिसरा होता दुर्गापूर, दुर्गापूर कुठं आलं ते आलं पश्चिम बंगालमध्ये, पश्चिम बंगालमध्ये. कोणी मदत केली होती आपल्याला, ब्रिटनने केली होती. कोणी केली होती, ब्रिटनने मदत केली होती. ठीक आहे, हे तीन उद्योग महत्वाचे होते. तर आन्सर काय आपलं जर सिंपल आन्सर काय असणार आहे, आन्सर आहे छत्तीसगड. इथं काय होतं, भिलाई लोह पोलाद उद्योग आहे. ठीक आहे, क्लिअर आहे. सो ऑप्शन नंबर 3 याचं काय असणार, करेक्ट आन्सर असणार आहे. ऍक्च्युली बघा, जर उत्तर कार्ड सोडलं ना, तर आता भिलाई म्हणजे सध्या विचारलं तर छत्तीसगडमध्ये, पण त्या काळामध्ये स्थापन झाला त्यावेळेस कुठं असणार, तो असणार आहे मध्य प्रदेश ठिकाणी असणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट. महाराष्ट्रात राज्य शासनाने नील क्रांती धोरण केव्हा जाहीर केले. महाराष्ट्रात राज्य शासनाने नील क्रांती धोरण, त्याला म्हणतो आपण ब्ल्यू रिव्होल्यूशन. काय होतं, मत्स्य उत्पादनात वाढ करणे, मत्स्य उत्पादनात वाढ करणे हे काय होतं, महत्वाचं कार्य होतं. ठीक आहे, ऑप्शन 2017, 18, 19 आणि 2020. या क्वेश्चनचं उत्तर माहिती असेल तर काढायचं, आणण्याचं उत्तर येत नाही. ठीक आहे, याला काही लॉजिक नाही. तुम्हाला एक तर अभ्यास असला पाहिजे, उत्तर येतंय तर सांग, नाहीतर गिरीचा, असा प्रश्न आहे तुम्ही. तर याचा जे आन्सर आहे 52 नंबरचा क्वेश्चन आहे, याचं आन्सर ते आहे 2017 मध्ये काय होतं, तर नील क्रांती धोरण काय होतं, मांडण्यात आलं होतं. आता नील क्रांती धोरण काय, तर मत्स्य उत्पादनात वाढ करणे हे काय होतं, नील क्रांती धोरण होतं. ठीक आहे, मासे उत्पादन वाढवणे. ठीक आहे, त्यामुळे काय होतं, तिथले जे काही मासेमारी करणारे जे लोक आहेत, समूह आहे, त्याचे काय उत्पन्न करणारे वाढणारे. आता बघा की आपल्याला माहिती की फादर ऑफ ग्रीन रिव्होल्यूशन, फादर ऑफ ब्ल्यू रिव्होल्यूशन, त्यांचं नाव काय होतं, त्यांचं नाव आहे अरुण कृष्णन. अरुण कृष्णन हे काय, तर फादर ऑफ ग्रीन रिव्होल्यूशन, आपलं फादर ऑफ ब्ल्यू रिव्होल्यूशन अरुण कृष्णन. ठीक आहे, क्लिअर आहे. 2017 मध्ये. आणि बाकीचं सर्व माहिती आहे, फादर ऑफ व्हाईट रिव्होल्यूशन डॉक्टर वर्गीस कुरियन, फादर ऑफ ग्रीन रिव्होल्यूशन इंडिया, बरं का, कोण, डॉक्टर MS स्वामीनाथन. हे पाठ असले पाहिजे आपल्याला. ठीक आहे, चला पुढे बघू. नेक्स्ट. ग्रामीण भागातील लोकसंख्या सतत कमी होत आहे, कारण ग्रामीण भागातील, आता बघा हा क्वेश्चन अतिशय कॉमन सेन्सचा क्वेश्चन आहे. ग्रामीण भागातील लोकसंख्या कमी कमी होत चालली, का कारण आहे. पहिलं बघा, ग्रामीण भागातील जन्मदर कमी आहे, ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतर होते. ठीक आहे, दुसरं काय आहे, ग्रामीण भागात रोजगार उपलब्धता कमी असते, ग्रामीण भागात मृत्यूदर जास्त असतो. ठीक आहे, आता बघा की ग्रामीण भागातील लोकसंख्या सतत कमी होत चालली, याचं मेन कारण जे असलं पाहिजे ते असलं पाहिजे ग्रामीण भागातून शहराकडे होणारे स्थलांतर, हे काय महत्वाचं घटक आहे. आणि आपण सिलेबस पाहतो ना, सिलेबसमध्ये आपल्याला स्थलांतर पण हा टॉपिक दिलेला आहे, लक्षात ठेवा, स्थलांतर टॉपिक पण महत्वाचा आहे. सो उत्तर येतं आपलं ग्रामीण भागातून शहराकडे होणं स्थलांतर, हे काय असतं, महत्वाचं कार्य. आता बघा, बरोबर, ग्रामीण भागात जन्मदर कमी कार्य नाही, जास्त आहे. ऑप्शन ए काय होतं, कटतं. पुढं, ग्रामीण भागात रोजगार उपलब्धता कमी असते, असं काही नसतं, कधी जास्त असू कमी असू शकते. ठीक आहे, पुढे म्हणजे सी उदाहरण असं होतं का, असं काही असं ऑप्शन तर आपल्याला दिसत नाही. ठीक आहे, बरं, ठीक आहे, हे ऑप्शन नाही. ग्रामीण भागात मृत्यूदर जास्त असतो. ठीक आहे, हे वाक्य थोडंसं बरोबर आहे, पण पूर्ण तर बरोबर नाही आहे. सो याचं उत्तर असलं पाहिजे काय, फक्त बी का असणं करेक्ट आन्सर असणार आहे. जर आपलं विचारलं की
स्थलांतर जो टॉपिक आहे बघा, यातले काही समजतो महत्वाचे पॉईंट. स्थलांतरामध्ये काय काय असतं माहिती असलं पाहिजे की स्थलांतराचं सर्वात मोठं कारण का असतं? का असतं बरं? तुम्ही म्हणजे शिक्षण आहे का? नाही. सर्वात मोठं कारण जे असतं ते असतं विवाह. स्थलांतराचं भारतामध्ये सर्वात मोठं कारण का असतं? ते असतं विवाह. दुसरं असतं कुटुंबासोबत. दुसरं असतं कारण कुटुंबासोबत जाणं. आणि तिसरं असतं मग ते असतं रोजगार. ठीक आहे, लक्षात ठेवा. पहिला आहे विवाह, दुसरं असतं कुटुंबासोबत, तिसरं असतं रोजगार. हे कारण आहेत. आता बघा, जर मला विचारलं की स्थलांतरण कुठून कसं होतं, तर पहिलं असतं ग्रामीण ते ग्रामीण. एक नंबर असतं ग्रामीण ते ग्रामीण. का असतं? सर्वात जास्त स्थलांतर होतं. दुसरं असतं ग्रामीण ते शहरी. ग्रामीण ते शहरी. तिसरं असतं शहरी ते शहरी, म्हणजे एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये. आणि चौथं जे असतं ते असतं शहरी ते ग्रामीण. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्ती काय आला, त्यानं सर्व्हिस केली बाहेर शहरामध्ये, तो काय होतं शेवटी म्हणतो आता मला माझ्या गावाकडे जाऊन राहायचंय. ठीक आहे, हे स्थलांतर सर्वात कमी असतं. म्हणजे सर्वात टॉपला कोण असणार आहे? ग्रामीण ते ग्रामीण, नंतर असणार आहे ग्रामीण शहरी, नंतर शहरी शहरी, नंतर असणार आहे शहरी ग्रामीण. हे लक्षात ठेवा. आणि जर कोणी विचारलं की आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कोणते लोक येतात, ते पहिले येतात युपी कडचे. ठीक आहे, दुसरे येतात ते म्हणजे कर्नाटकचे. तिसरे येतात गुजरातचे. 4 नंबर येतात ते म्हणजे MP चे. 5 नंबर येतात आंध्र प्रदेशचे. आणि 6 नंबर येतात राजस्थानचे. ठीक आहे, टॉपला कोण आहे? UP आहे. लक्षात ठेवा, UP लोक भारतामध्ये काय सर्वात, महाराष्ट्रामध्ये काय सर्वात जास्त येतात. ठीक आहे, अजून काय सांगू शकतो महत्त्वाची गोष्ट? नाही. ओके, चला पुढे बघू. नेक्स्ट, महाराष्ट्राच्या हवामानावरती खालीलपैकी कोणत्या प्राकृतिक रचनेचा, बघा महाराष्ट्राचा हवामान या टॉपिकवरती क्वेश्चन भरपूर रिपीट झाले आणि आपण पाठ असलं पाहिजे. नॉर्थ ईस्ट मान्सून, महाराष्ट्र मान्सून कधी चालू होतो? ठीक आहे, सर्वात जास्त पाऊस कुठं पडतो, सर्वात कमी पाऊस कुठं पडतो, सर्वात पावसाचा जिल्हा कोणता, सर्वात कमी पावसाचा जिल्हा कोणता किंवा ठिकाण कोणतं? बरोबर आहे. आपल्याकडे कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो कोकणामध्ये, मराठवाड्यात कसा प्रकार पाऊस पडतो, प्रमाण कुठं जास्त आहे कुठं कमी आहे, हे पाठ असलं पाहिजे. ठीक आहे, आणि पावसावर डिपेंड काय असतं? वने डिपेंड असतं. म्हणजे वने कुठं कोणते वने आहेत, ठीक आहे, हे आपलं पाठ असलं हवं. तर बघा, महाराष्ट्राच्या हवामानावरती कोणत्या प्राकृतिक रचनेचा सर्वात जास्त परिणाम झालेला आहे? ऑप्शन पहिला आहे महाराष्ट्र दख्खन पठार, सह्याद्री पर्वत, सातपुडा डोंगररांग, किनारपट्टीचे मैदान आणि मुदखेड डोंगररांग. याचा अंतर असलं पाहिजे सह्याद्री पर्वतरांग आणि सातपुडा पर्वतरांग. हे काय सर्वात महत्वाचं कारण आहे. बघा काय होतं की समजा फॉर एक्झाम्पल हा आपला अरबी समुद्र. ठीक आहे, हा काय आपला समुद्र आहे. हे आहे आपलं महाराष्ट्र. इथं आहे आपली डोंगररांग. कोणती? ती आहे आपली सह्याद्री पर्वत डोंगररांग. बरोबर ना, पश्चिम घाटाला म्हणतो आपण. ज्यावेळेस काय होतं, इथून काय होतं, ढग येतात. ढगाचं काय होतं? बाष्प असतं. का असतं? बाष्प असतं. आणि उंचीमुळे काय होतं, हे ढग इथं काय होतात, अडवले जातात. अडवून काय होतं, पाऊस जास्त पडतो. ठीक आहे, सेम काही ढग इथे काय होतात, परत इकडे येतात आणि इकडे काय होतं, पाऊस परत काय होतं, स्टार्ट होतो. म्हणजे आपल्याकडे हा जो सह्याद्री पर्वत आहे आणि इथला कोणता, हा सातपुडा पर्वत, हा वरचा, हे काय होतात, अतिशय महत्वाचे फॅक्टर ठरतात. बाकी बघा, मुदखेड डोंगररांग कुठे आहेत रे? ती कुठे आहेत? ती आहे नांदेड या ठिकाणी. कुठे आहेत? नांदेड या ठिकाणी आहे. किनारपट्टीमध्ये काही संबंध आहे का? नाही. दख्खनचे पठार? नाही. सो आन्सर आपला ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, पावसाचे 3 प्रकार असतात. पहिलं असतं आवर्त पर्जन्य, दुसरं असतं ओरोग्राफिक रेनफॉल, तिसरं असतं कन्व्हेक्शनल रेनफॉल. कन्व्हेक्शनल रेनफॉल. तर महाराष्ट्रामध्ये कोणता होतो? तर ओरोग्राफिक रेनफॉल सर्वात जास्त कुठं असतो? महाराष्ट्रामध्ये पडतो. म्हणजे महाराष्ट्रामध्ये काय असतं, तर ओरोग्राफिक रेनफॉल म्हणजे काय होतं, हे ढगाचा धडा अडकतात, इथे काय होतं, खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. ठीक आहे, सो आन्सर येतं आपलं सह्याद्री पर्वत, सातपुडा डोंगररांग. हे काय तर सर्वात जास्त परिणाम करणारे काय घटक आहे. ठीक आहे, लास्ट क्वेश्चन बघू आपण आज. गुजरात राज्यातील उकाई हा बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या नदीवरती आहे? ऑप्शन आहे साबरमती, तापी, माही आणि नर्मदा. उत्तर आहे तापी नदीवरती. काय तर सर्वात महत्वाचा प्रोजेक्ट कोणता आहे? उकाई प्रोजेक्ट आहे. ठीक आहे, बाकी बघू शकतो आपण. बघा
तापीवरती काय काय अजून, तापीवरती अजून एक तो आहे काकरापारा प्रकल्प. काकरापारा प्रकल्प आहे कुठे, या तापीवरतीच. नर्मदा नदीवरती आहे सिंपल, कोणता आहे, सरदार सरोवर प्रोजेक्ट. कोणता आहे, एक मिनिट, सरदार सरोवर प्रकल्प कशावरती, नर्मदा नदीवरती. अजून सांगू शकतो आपण बघा, अजून कोणतं, हिराकुंड कुठे आहे, हिराकुंड धरण कुठे आहे, ते आहे महानदीवरती. कुठे आहे, महानदीवर आहे. त्यात इदुक्की धरण, इदुक्की प्रकल्प कुठे आहे, तो आहे पेरियार नदीवरती. कुठे आहे, पेरियार नदीवरती आहे. त्यानंतर नर्मदा कोणता आहे, नर्मदा अजून एक प्रकार, त्याचं नाव आहे तवा प्रकल्प. कुठे आहे, तर या नर्मदा नदीवरतीच आहे. अजून काय शकतं, भाकरा नांगल, भाकरा नांगल कुठे येते, ते आहे सतलज नदीवरती प्रकल्प आहे. ठीक आहे. नागार्जुन, ते आहे कोणत्या नदीवरती, तो आहे कृष्ण नदीवरती. क्लिअर आहे. सो हे लक्षात ठेवा की तापी नदीवर कोणता आहे, उकाई प्रकल्प आहे. ऑप्शन नंबर 2 याचं काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. तर आज आपण जवळपास हिस्ट्री आणि जॉग्राफीचे क्वेश्चन बघितले बऱ्यापैकी. राहिला जो पाठ करू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. ठीक आहे. थँक्यू सो मच.